परंतु जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण नामस्मरण जास्त केलं पाहिजे. कारण दुःखामध्ये जरी आपण स्वामींचं नामस्मरण केलं, प्रारब्धाचे भोग सरणार नाहीत, परंतु लढण्याची शक्ती नक्कीच निर्माण होते. म्हणून आपण मांसाहार न करता आपण सात्विक आहार घेऊन स्वामींची सेवा केली तर त्याचं फळ लवकर प्राप्त होतं. एखादी भगिनी गृहिणी स्वयंपाक करत आहे, तिच्या मनामध्ये जर परमेश्वराचं नामस्मरण असेल तर ते सत्व गुण त्या अन्नामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा जो व्यक्ती आहे त्याचं मन पण सात्विक गुणांनी भरतं. परंतु जेव्हा स्वयंपाक करताना जर आपण म्हणतो की राग असेल मनामध्ये किंवा त्या एखाद्या व्यक्तीबद्दल राग मनामध्ये ठेवलेला आहे, भांडण झालेलं आहे आणि राग करून जर तो स्वयंपाक बनवला तर ते तत्व त्याच्यामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा व्यक्ती सुद्धा तशाच तत्वांनी भरतो. स्वामींची जेव्हा आपण जप करतो तेव्हा किती माळांचा केला पाहिजे किंवा कोणती माळ वापरली पाहिजे असं काही आहे का? स्वामींचं नामस्मरण करताना, स्वामींची सेवा करताना आपण रोज सकाळी स्नान झाल्यावर जरी आपल्याला अर्धा तास बसणं शक्य नसेल, 5 मिनिटं जरी आपण स्वामी सेवेसाठी बसले, भक्तिभावाने एकचित्ताने आपण स्वामींचं शांततेत नामस्मरण करावं. नजर लागते किंवा भूतपिशाच्या असं काही गोष्टी होतात तर ते स्वामींच्या सेवेने याचा त्रास तून मुक्तता भेटते का? नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं ज्ञान जर्नीमध्ये मनापासून स्वागत आहे. आणि आजचा जो आपला टॉपिक आहे खूप छान आणि स्पेशल असा टॉपिक होणार आहे. आज जो पॉडकास्ट होणार आहे त्याची मी खूप आतुरतेने खूप दिवसापासून वाट पाहत होतो आणि खूप लोकांच्या मी संपर्कात पण होतो की आपल्याला ह्या विषयावरती आपल्याला व्हिडिओ करायचा आहे, ह्या टॉपिकवरती आपल्याला पॉडकास्ट करायचा आहे. पण आज गुरुच्या किंवा स्वामींच्या योगायोगाने आज तो विषय आपण मांडणार आहोत आणि त्या टॉपिकवरती आज आपण चर्चा करणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचं आपण थोडक्यात टॉपिक घेतला आहे. तर स्वामी सेवा नक्की कशा पद्धतीने केली जाते, स्वामींची पूजा अर्चा कशी करायची किंवा थोडक्यात आपण सविस्तर ह्या सगळ्या गोष्टी बेसिकपासून फार प्रॉपर पाहणार आहोत की स्वामींची भक्ती कशी केली जाते. आणि आज आपल्याला जे पाहुणे लाभलेले आहेत एकदम छान आणि स्वामींची सेवा करणारे, स्वामींची भक्ती करतात खूप वर्षापासून. तर आज आपल्याला पाहुणे लाभले आहेत शुभम लोकरे सर. नमस्कार गुरुजी नमस्कार. सर्वप्रथम मी आपला आभारी आहे, आपण मला इथे आमंत्रित केलं. मी शुभम लोकरे गुरुजी, साधारण 10 वर्ष झाली स्वामी सेवेमध्ये आहे. पौरोहित्य करतो आणि एक ज्योतिषी असून ज्योतिषशास्त्राचीही सेवा करत आहे. ओके गुरुजी, आता आपण आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूयात आणि एकदम छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून एकदम छान आणि सविस्तर अशी गोष्टी जाणून घ्यायला आम्हाला आवडतील तुमच्याकडनं स्वामी सेवेतल्या सगळ्या. आणि भरपूर असे स्वामी भक्त असतात की ज्यांच्याकडनं स्वामी सेवा होत असते, पण काही छोट्या छोट्या गोष्टी राहत असतात. काही गोष्टी ह्या टायमिंगच्या ॲडजस्टनुसार ते करत असतात आणि काही अशा गोष्टी असतात की ज्या त्या लोकांना माहिती नसतात की बाबा आपण करतो ते योग्य आहे का. मग मनात एक कुठेतरी शंका राहते की बाबा हे योग्य आहे का, हे योग्य पद्धतीने आपलं चालू आहे का, किंवा स्वामी सेवा कशा पद्धतीने आपण करू शकतो त्याच्यावरती आपण छान पद्धतीने आज चर्चा करूयात. मला पहिल्यांदा एक प्रश्न असा विचारायचा होता सगळ्यात स्टार्टिंगला की बाबा स्वामी समर्थांचं नक्की अस्तित्व काय आहे किंवा स्वामी समर्थांचा जो अवतार झाला आहे तो कोणत्या उद्देशाने झाला होता? मुळात कसं आहे की स्वामी समर्थ महाराजांनी अवतार कार्य का केलेलं आहे? आपल्यासारखे जे असंख्य जडजीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी, भटकलेल्या जीवांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी स्वामींनी अवतार कार्य घेतलेलं आहे. या कालावधीमध्ये स्वामींनी भरपूर असंख्य लीला केल्या, अनेक ठिकाणी केल्या, पण प्रामुख्याने आपण अक्कलकोट, श्री क्षेत्र अक्कलकोट जे आहे तिथे स्वामींचं वास्तव्य जास्त राहिलेलं आहे. मुळात स्वामींचा उद्दिष्टच हा होता की लोकांचं कल्याण व्हावं, लोकांना मोक्षाचा मार्ग मिळावा आणि प्रामुख्याने आपण कसं राहावं, कसं वागावं, कसं आचरण कसं असावं याचं ज्ञान स्वामींनी आपल्याला करून दिलेलं आहे. ओके गुरुजी, तुम्ही नक्की स्वामींच्या सेवेचा जो प्रवास आहे तुमचा तो नक्की कुठून स्टार्ट झाला आणि आत्तापर्यंत तुम्ही या कोणकोणत्या सेवा केल्या आणि आत्ता तुम्ही काय करता? प्रामुख्याने इथे येण्याचं कारण म्हणजे असं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये येण्याचं कारण काय की 2010 साली साधारण माझ्या आईला गर्भाशयाचा कॅन्सर झाला होता आणि तेव्हा आम्ही काय फार मोठे नव्हतो, लहान होतो. कॅन्सर काय हेही माहीत नव्हतं
आणि परिस्थिती तशी नव्हती त्याच्याशी झुंज देण्याची. पण एक विश्वास होता आमच्या बाबांना की स्वामी आमच्या पाठीशी आहेत. तेव्हा मुळात आम्ही स्वामींची म्हणजे स्वामी काय हेही माहीत नव्हतं, कारण एवढी सेवा कधी केलेली नव्हती. बाबांना सेवा करताना पाहिलं होतं, आईला सेवा करताना पाहिलं होतं. मग झाला असा प्रसंग की 2010 साली अचानक असं समजलं की आईला कॅन्सर झालेला आहे आणि तो 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे, 4th स्टेज कॅन्सर आहे. आणि परिस्थिती नसल्यामुळे बाबांना खऱ्या अर्थाने प्रश्न पडला की आता याच्याशी झुंज कशी द्यायची. तर झालं असं, अनेक ठिकाणी दवाखान्यामध्ये वगैरे दाखवलं. ते म्हणाले की ती गाठ काढणं आपल्याला कठीण आहे, कारण तो बऱ्याच ठिकाणी पसरलेला कॅन्सर आहे. मग आपण बार्शी नावाचं एक गाव आहे जे सोलापूरच्या जवळ येतं, तिथे आईच्या आजारावर आम्ही उपचार सुरू केले. पण आता उपचार घेता घेता स्वामींची सेवा कशी केली बाबांनी आणि स्वामी सेवेतून आणि डॉक्टरांच्या सहाय्याने या कॅन्सरवर कशी मात केली याबद्दलची थोडीशी एक गोष्ट सांगतो. झालं असं, तिथे साधारण 2 महिने माझ्या आईचे उपचार चालू होते. म्हणजे केमोथेरपी आपण ऐकली असेल, ती पण चालू होती. ब्रेकीथेरपी नावाची काही असेल लेझर ट्रीटमेंट वगैरे असायची, जेणेकरून ते लेझरच्या द्वारे ती गाठ जाळण्याचा प्रयत्न केला आणि ती गाठ पूर्णपणे जाळून घेतली, म्हणजे नष्ट केली, नाहीशी केली. आणि त्या कालावधीमध्ये पण आम्ही स्वामींची सेवा केली म्हणण्यापेक्षा स्वामींनी करून घेतली. प्रथम जेव्हा कॅन्सर झाला ते आमच्या वडिलांना स्वीकार करण्यासाठी खूप मोठं मन करावं लागलं, कारण एवढी स्वामींची सेवा असूनही हे कसं झालं. पण आईने आणि बाबांनी हे स्वीकारलं की आपलं प्रारब्ध आहे आणि प्रारब्धाप्रमाणे आपल्याला जे भोग येणार आहेत ते आपण टाळू शकत नाहीत. परंतु बाबांनी स्वामींवरची जी श्रद्धा आहे ती कमी होऊ दिली नाही. स्वामींना एवढंच सांगितलं की आमचं जे प्रारब्ध आहे ते तर असणारच आहे, पण त्याच्याशी लढण्याची आम्हाला शक्ती द्या किंवा बळ द्या. मग तिथे 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आम्ही छोटीशी स्वामींची मूर्ती होती ती बाबांनी तिथे नेली होती आणि स्वामींची तिथे सेवा कशा पद्धतीने झाली. आणि परिस्थिती नसल्यामुळे बाबा गावीच असायचे, ते पण पौरोहित्य वगैरेच करतात, तर पैशांची गरज लागतेच आपल्याला उपचार घेण्यासाठी. तर आम्ही खरं तर 3 भाऊ आहोत, मोठा भाऊ आणि मी. आम्ही दोघे तिथे हॉस्पिटलमध्ये किंवा उपचार घेताना तिथे आम्ही उपस्थित होतो. मुळात माझ्या मोठ्या भावाने खूप आईची सेवा केली, म्हणजे माझ्यापेक्षाही. त्याच कालावधीमध्ये साधारण रोज स्वामींना स्नान घालायचं, स्वामींचं तीर्थ ते आईला प्यायला द्यायचं आणि ते घेऊन आई उपचार घेण्यासाठी जायची. साधारण 2-2.5 महिने हा कालावधी असा गेला. 2 महिन्यानंतर रिपोर्ट खूप चांगल्या प्रमाणामध्ये आले आणि 2010 सालीच आमची आई पूर्णपणे बरी झाली. पण परत असा अनुभव आला, 2 वर्ष व्यवस्थित गेले, पण 2012 साली परत असं समजलं की तो कॅन्सर आता उद्भवला आहे. आणि ही परिस्थिती पण खूप आमच्यासाठी कठीण होती, कारण आर्थिक संकट खूप मोठं होतं, मानसिक बळ कमी झालं होतं बाबांचं की आता कॅन्सर परत आलाय, आता कशी झुंज द्यायची. परंतु स्वामींची सेवा बाबा करत राहिले. स्वामींवरची श्रद्धा होती ती कधी कमी होऊ दिली नाही आणि परत कॅन्सर जो उद्भवलेला होता त्यावर पण आमच्या आईने मात केली. साधारण आता 12 वर्षांचा कालावधी झालेला आहे. आई आमची पूर्णपणे ठणठणीत बरी आहे आणि आईचा आमच्या मुंबईला सत्कार पण झाला कॅन्सर फायटर म्हणून. कारण डॉक्टरही म्हणाले की 100 पैकी असे काही पेशंट असतात की ते याच्यामधून वाचतात किंवा झुंज देऊ शकतात. मुळात त्या डॉक्टरांनी सुद्धा खूप कष्ट घेतले. खरं आपण म्हणतो पण डॉक्टर पण हे देवासारखेच आहेत, त्यांनी पण भरपूर कष्ट घेतात, म्हणजे ते बरं करण्यासाठी पेशंटला त्यांनी भरपूर कष्ट घेतले. स्वामींची सेवा पण बाबांची स्वामींची सेवा खूप केलेली आम्ही पाहिलेली आहे. मुळात त्यांनी केली म्हणण्यापेक्षा स्वामींनी करून घेतली आणि स्वामींनी बळ दिलं. तेव्हापासून स्वामींची सेवा काय असते, स्वामींची सेवा का करावी किंवा स्वामींच्या सेवेतून आपल्याला काय लाभ होतात, हा अनुभव त्या कॅन्सरच्या आजारातून आम्ही घेतला. आणि तिथे जे असे पेशंट असायचे ते बघून एक समजलं की आपल्याला फक्त स्वामीच आहेत की ते याच्यातून बाहेर काढू शकतात आणि स्वामींनीच बाहेर काढलं. त्या दिवशीपासून स्वामींची सेवा खरं तर माझ्या आयुष्यात आली आणि आजही स्वामी करून घेत आहेत स्वामी सेवा. तुमचा दुसरा एक अजून अनुभव होता तुमच्या भावाचा एक मोठा अनुभव आहे की खऱ्या अर्थाने आम्ही 3 भाऊ आहोत. मोठा भाऊ एक आहे, मी 2 नंबर, आणि तिसरा भाऊ आहे तो लहान आहे. तर त्याचं नाव दत्तात्रय ठेवलेलं आहे. परंतु दत्तात्रय नाव ठेवण्याच्या मागे एक मोठी म्हणजे कथा नाही म्हणता येणार, पण एक गोष्ट आहे, एक अनुभव आहे मोठा. झाला असं होतं, तो जेव्हा जन्माला आल्यानंतर त्याला लघुशंकाच होत नव्हती. म्हणजे साधारण 1 दिवसाचा कालावधी गेला, 2 दिवसाचा कालावधी गेला. आणि खरं तर आमचं गाव थोडंसं खेडगाव असल्यामुळे शहराच्या ठिकाणी येऊन उपचार घेणं हे शक्यही नव्हतं. तेव्हा डॉक्टर म्हणाले की आता थोडंसं कठीण आहे याचं जगणं, कारण
थोडंसं वेगळ्या प्रकारेच हे समोर आलेलं आहे सगळं. तर मग आता काय करावं? तर मग आमचे बाबा एवढंच म्हणाले स्वामींपुढे की जगला तरी तुमचाच आणि राहिला तरी तुमचाच. बरं. मग झालं असं की त्याला तो रडत होता आणि अगदी आता शेवटच्या काही घटिकाच मोजत होता आणि खरा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. अनेक लोकांचा विश्वास याच्यावर बसणार नाही की असं होऊ शकतं का, पण हे झालेलं आहे. मग आमचे बाबा जे दत्त महाराज आणि स्वामी महाराजांचा एकत्रित असा फोटो होता, रोज त्या फोटोच्या पुढे नामस्मरण सेवा उपासना करायचे. मग तो असा रडत होता, त्याला स्वामींच्या फोटो पुढे ठेवलं आणि स्वामींना एकच प्रार्थना केली की आता शेवटचा माझा प्रयत्न आहे, एवढ्या वर्षांची जर माझी काही सेवा असेल तर मला नक्कीच प्रचिती, जर मी मनोभावाने सेवा केलेली असेल तर मला प्रचिती नक्की मिळेल. आणि ती दत्त महाराजांनी आणि स्वामींनी प्रचिती दिली. प्रचिती अशी दिली, आमच्या बाबांनी स्वामींचं नामस्मरण चालू केलं. नामस्मरण चालू केल्यावर एक माळ पूर्ण जप झाला आणि स्वामींची प्रार्थना करून तो अंगारा त्याच्या कपाळी लावला. जसा अंगारा कपाळी लावला की त्यांनी लघुशंका फोटोवरच केली. बापरे. त्या दिवशी तिथेच बाबांनी त्याचं तिसऱ्या दिवशी नामस्मरण म्हणजे नामकरण केलं आणि त्याचं नाव दत्तात्रय असं ठेवलं. म्हणजे मूळ असे अनुभव आलेले आहेत आयुष्यामध्ये आणि त्याच दृष्टिकोनातून आज स्वामी सेवा घराघरात आहे. आणि योगायोगाने माझा जन्माला आलेला मुलगा ही गुरुपौर्णिमेलाच जन्माला आलेला आहे. एक इच्छा होती की पुढच्या पिढीला सुद्धा आपल्या की स्वामींची सेवा मिळावी प्रारब्धाने. आणि तिथे स्वामींनी संकेत दिलेले आहेत की आता तुमच्याकडून तुमच्या पुढच्या पिढीकडून सुद्धा आम्ही सेवा करून घेणार आहोत. वा, सुंदर. मला असं विचारायचं होतं की जसं आता तुम्ही सांगितलं की तुम्ही इतक्या वर्षापासून स्वामी सेवा वगैरे करताय, म्हणजे स्वामी करून घेत आहे. स्वामी करून घेत आहेत अर्थात. तर आता सामान्य माणसाने किंवा जे नोकरीला आहेत, जे कौटुंबिक घरात राहतात आणि स्वामी भक्त आहेत, तर त्यांनी स्वामी सेवा कशा पद्धतीने करायची हे तुम्ही म्हणजे सांगा. दैनंदिन सेवा कशी करावी, दैनंदिन सेवा कशी करावी. आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला तेवढी आध्यात्मिक बैठक घेता येत नाही. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला काम असतात, प्रत्येकाला नोकरी आहे. मग पण स्वामी सेवा करण्याची मनामध्ये तीव्र इच्छा असते. मग अशा वेळेला आपण काय करावं? स्वामींचं नामस्मरण करताना, स्वामींची सेवा करताना आपण रोज सकाळी स्नान झाल्यावर जरी आपल्याला अर्धा तास बसणं शक्य नसेल, 5 मिनिटं जरी आपण स्वामी सेवेसाठी बसले, भक्तिभावाने एकचित्ताने आपण स्वामींचं शांततेत नामस्मरण करावं. मग आत्ताच्या कालावधीमध्ये अनेक लोकांना असं ऐकण्यात येतं की बाबा आम्ही 11 माळ जप रोजची स्वामींची सेवा केलीच पाहिजे किंवा स्वामींचं चरित्र सारामृत हे ग्रंथ रोजचं वाचन झालंच पाहिजे तरच ती स्वामी सेवा स्वीकार करतात. मुळात असं नाहीच आहे. स्वामींना काय प्रिय आहे? स्वामींना त्या भक्ताच्या मनातील भाव प्रिय आहे. आपण भाव कसा आहे ते स्वामी स्वीकार करतात आणि पाहतात. त्यामुळे आपण स्वामींची सेवा करताना दैनंदिन जीवनामध्ये आपण सकाळी आंघोळ झाल्यानंतर कामाला जाण्यापूर्वी दिवसाची सुरुवात करताना स्वामी नामानेच आपली सुरुवात करावी. मग याचा अर्थ असा होत नाही की आपण 11 माळाच कराव्यात. आपण 1 माळ जरी केली तरीही स्वामी आपल्यावर कृपा करणारच आहेत. मग लोकांचा अनेक वेळेला प्रश्न येतो की सकाळी आमच्या धावपळीच्या जीवनामध्ये आम्हाला शक्य नाही झालं स्वामींचं नामस्मरण करणं, तर सायंकाळी आम्ही स्वामींची सेवा करू शकतो का? तर नक्कीच करू शकता. जर आपण साधारण कामावर जात असाल, नोकरीसाठी जात असाल, सायंकाळी आल्यानंतर आपण सर्वप्रथम शुचिर्भूत व्हावं, म्हणजे स्नान करावं आणि मग स्वामींचं नामस्मरण करावं. दिवसाची सुरुवात ही स्वामी नामानेच झाली पाहिजे आणि दिवसाचा शेवट ही स्वामी नामानेच झाला पाहिजे. अशा स्वरूपाने आपण स्वामींची सेवा करावी. ओके. सकाळी किंवा संध्याकाळी असं एक स्पेसिफिक टाइम वगैरे असं काही नियम आहेत का? असं काही नाही. मुळात स्वामी सेवेसाठी काळाचं आणि वेळेचं बंधन अजिबात नाही की याच वेळेमध्ये आम्ही स्वामींची सेवा केली पाहिजे, हीच वेळ आम्ही ठेवली पाहिजे, असं काही नाहीये. पण नक्की आहे की आपण एक वेळ जर ठेवली, एक निश्चित वेळ ठेवली तर आपलंही मन तिथे राहतं की नाही की या वेळेमध्ये मला स्वामींची सेवा करायची आहे. आता आपण नोकरीवर जाताना 9:30-10 वाजता तिथे पोहोचतोच ना की नाही, या वेळेत माझी वेळ आहे, तिथे मला पोहोचायचंच आहे. तसं स्वामींची सेवा करताना आपण बंधनात नाही अडकायचंय, परंतु आपण स्वामींची सेवा करताना योग्य वेळ ठरवली म्हणजे आपल्याला त्या सेवेचा ध्यास राहतो. अशा स्वरूपाने आपण स्वामींची वेळ वगैरे ठरवू शकता. आता जसं की आपल्या नजर लागते किंवा भूतपिशाच्या असं काही गोष्टी होतात, तर ते स्वामींच्या सेवेने याचा त्रास मुक्तता भेटते का? नक्कीच. मुळात स्वामी जे हे रूप आहे हे रुद्र स्वरूप आहे स्वामींचं. आणि विशेष वर्णन स्वामींच्या स्तोत्रामध्ये पण आलेलं आहे. डाकिनी शाकिनी भूते आदिव्याधी समस्तही नास्ती तूट ती चिंता स्वामींच्या नित्य चिंतने. स्वामींचं आपण जर नित्य चिंतन केलं तर भूत प्रेत पिशाच्य बाधा कधीही आपल्याजवळ येत नाही.
मुळात ही स्वामी शक्तीच अशी आहे, स्वामी नामाची शक्ती आहे. या नामामध्ये खूप जास्त सामर्थ्य आहे. कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्याजवळ येत नाही जिथे स्वामी नाम असतं. म्हणून जर असं कोणाला वाटत असेल की बाहेरची बाधा आम्हाला झालेली आहे, बाहेरची बाधा होतीये, नकारात्मक ऊर्जेचा त्रास होत आहे, तर स्वामींचं नामस्मरण वाढवावं. जेवढं आपण स्वामींचं नाम घेऊ, स्वामींचं चिंतन करू, त्या चिंतनातून आपल्या सगळ्या प्रकारच्या बाधा निवारण होतात. निवारण होईल. व स्वामींची जेव्हा आपण जप करतो हं. तेव्हा किती माळांचा केला पाहिजे किंवा कोणती माळ वापरली पाहिजे असं काही आहे का? मुळात माळ कोणती वापरावी यासाठी नियम असा नाहीये, परंतु स्वामी हे रुद्र स्वरूप आहेत, स्वामी हे विष्णू स्वरूपही आहेत. आपण तुळशीची पण माळ घेऊ शकता, आपण रुद्राक्षाची माळा घेऊ शकता. कारण प्रामुख्याने स्वामींच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ पाहिली जाते. बरोबर. बरोबर. त्यामुळे आपण जप करताना रुद्राक्षाची माळ घेतलेली उत्तम. वा. आणि आपण जो प्रश्न केला की किती माळ जप करावा, हं. हाच प्रश्न लोकांना स्वामी सेवेपासून दूर ठेवतो. बरं. अनेक वेळेला आता सोशल मीडियावर मी आहे, आपल्याला माहितीच आहे, युट्यूब किंवा इंस्टाग्राम या माध्यमातून अनेक लोकांचे प्रश्न मला येतात. येतात. गुरुजी, स्वामींची सेवा करताना आम्ही असं ऐकलेलं आहे की रोजच्या 11 माळा जप झालाच पाहिजे, बरं. तरच ती स्वामी सेवा स्वीकार करतात, आणि तो जप नाही झाला तर स्वामी आपल्याला शिक्षा देतात किंवा ती सेवा स्वीकार करत नाहीत. मुळात स्वामींची सेवा करताना, नामस्मरण करताना आपण स्वामींच्या सेवेचा ध्यास घेतला पाहिजे, पण त्या संख्येची धसकी नाही घेतली पाहिजे. बरोबर. मग मुळात कसं आहे की स्वामींची सेवा करताना आपण 1 माळ जरी केली तरी स्वामी आपल्यावर कृपा करणार आहेत. बरोबर. आपण 11 माळा जप केला तरीही स्वामी आपल्यावर कृपा करणार आहेत. परंतु 11 माळ करताना आपलं चित्त कुठे आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. 1 माळ जप करताना किंवा एकदा नाम घेताना आपलं चित्त कुठे आहे. स्वामी पाहणार आहेत तर तुमची संख्या नाही पाहणार. स्वामी काय पाहणार, तुमचं मन काय सांगतंय, मनामध्ये भाव कोणता आहे. तर स्वामींची सेवा आपण करताना 11 माळा जरी आपल्याला शक्य नाही झालं, आपण 1 माळ जरी जप केला तरी हरकत नाही. फक्त आपल्या शरीराजवळच आपलं चित्त असणं गरजेचं आहे. तर आपण इथे नुसत्या संख्येसाठी माळा ओढतोय आणि आपलं चित्त एकीकडेच आहे. बरोबर. बरोबर. स्वामी आपलं अंतर्मन पाहतात. बरोबर. म्हणून अंतर्मनामध्ये स्वामी नाम हे मनातही पाहिजे आणि कृतीमध्ये पण पाहिजे. बरोबर. आता स्वामींची मानस पूजा म्हणजे नक्की कोणती? आता मानसपूजेमध्ये प्रकार असे आहेत, आपण अनेक वेळेला ऐकले की मानसपूजा स्वामींची तशीच महादेवाची पण आहे. आता मानसपूजा ही इतर पूजेमध्ये किंवा इतर साधनेमध्ये, उपासनेमध्ये नक्कीच आपल्याला फलदायी ठरते. प्रामुख्याने मानसपूजा म्हणजे नक्की काय, तर मनापासून केलेली पूजा, मनाने केलेली पूजा. आणि मानसपूजेसाठी कोणत्याही भौतिक वस्तूंची आवश्यकता आपल्याला पडत नाही. बरोबर. उदाहरणार्थ, माझ्याकडे स्वामींना व्हायला फूल नाही, मग मी काय करावं. माझ्याकडे व्हायला स्वामींना हार नाही, मी काय करावं. स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी माझ्याकडे आत्ता काहीच नाही, पण मला पूजा करायची, तर मी काय करावं. प्रामुख्याने पंचतत्वांना आपण सोबत घेऊन सुद्धा स्वामींची पूजा करू शकतो. जे पंचमहातत्व आहेत. उदाहरणार्थ आपण स्वामींना म्हणू शकतो, स्वामी जलतत्वाच्या स्वरूपाने मी आपल्याला अभिषेक घालत आहे, ते स्वामींनी स्वीकार केलं. स्वामी पृथ्वी तत्वाच्या स्वरूपाने मी आपल्याला गंध अर्पण करीत आहे, ते स्वामींनी अर्पण केलं. स्वामी वायू तत्वाच्या स्वरूपाने मी आपल्याला पुष्प अर्पण करत आहे, ते स्वामींनी स्वीकार केलं. स्वामी अग्नितत्वाच्या स्वरूपाने मी आपल्याला धूप दीप अर्पण करत आहे, ते स्वामींनी स्वीकार केलं. आणि आकाश तत्वाच्या स्वरूपाने स्वामी मी आपल्याला महानैवेद्य अर्पण करत आहे, ते स्वामींनी स्वीकार केलं. मुळात मानसपूजा करताना आपल्याला सर्व गोष्टी अर्पण करणं, मग सर्व गोष्टी म्हणजे ज्या भौतिक गोष्टी आपल्याला समोर जरी नाही मिळाल्या तरी मनाचं समर्पण करणं. बरोबर. म्हणून आपलं जे मन आहे ते स्वामी चरणावर ठेवणे आणि स्वामींची मानसपूजा करणे. मानसपूजेमध्ये खऱ्या अर्थाने खूप जास्त शक्ती आहे. आणि मला स्वामींना किंवा परमेश्वराला भक्ताकडून अपेक्षाच नाही ना की मला यांनी फूल द्यावं, मला यांनी हे द्यावं. एवढंच की देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपण त्या गोष्टी त्यांना अर्पण करतो. परंतु मानसपूजेचा हा एक लाभ आहे की मुळात परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षा नाहीये, आणि आपल्याकडे काही गोष्टी नसतील तर आपण स्वामी सेवा किंवा परमेश्वराची सेवा करू शकत नाही, अशातला भाग नाही. ज्या वेळेला आपल्याला काहीच अर्पण करायला नाही, काही त्यांना नैवेद्य दाखवायला नाही, तेव्हा आपण स्वामींची मानसपूजा करावी. मानसपूजा म्हणजे अर्थातच काय, तर मनातून केलेली पूजा, मनापासून केलेली पूजा, ती मानसपूजा. मला असं विचारायचं होतं की जेव्हा आपण स्वामींची पूजा वगैरे करतो, जेव्हा स्वामींना नित्यक्रमाने पूजा झाल्यानंतर जेव्हा आपण स्वामींना नैवेद्य दाखवतो, तर नैवेद्य असा काही स्पेसिफिक नैवेद्य असतो की स्वामींना काही पदार्थ वगैरे आवडतात? आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये स्वामींना विशेष नैवेद्य आपण अर्पण करण्याची आवश्यकता नाही. मुळात स्वामींना आपण रोज, आता कसं की स्वामींना आवडतं पुरणपोळी, स्वामींना आवडते,
ते कडगुळ्या म्हणून एक प्रकार आहे, ते कथेमध्ये स्वामींच्या आपण ग्रंथांमध्ये सांगितलं वाचत आहे. आलेलो आहोत. तेही स्वामींना विशेष स्वरूपाने आवडतं, पण हे लोकांना माहित नाही नक्की काय आहे. बरोबर. म्हणून मग प्रश्न पडतो की हे कसं करायचं, काय करायचं. त्यानंतर स्वामींना बेसन लाडू तर अत्यंत प्रिय आहे. अक्कलकोटला पण विशेष प्रामुख्याने तो प्रसाद मिळतो, भक्तांना दिला जातो. मिळतो, correct. आणि स्वामींना ह्या गोष्टी आपण रोजच्या अर्पण नाही केल्या किंवा रोजच्या नैवेद्यामध्ये नाही घेतल्या तरी चालतं. मुळात स्वामींना आपण नैवेद्याला खडी साखरेचा पण नैवेद्य दाखवू शकतो. मगाशी सांगितलं तसं मानसपूजेच्या स्वरूपाने आपण जरी काही नसेल तरी आपण भाव जरी अर्पण केला तरी ते स्वामी स्वीकार करतात. चालतं. नैवेद्याला घेऊनच असा प्रश्न होता की आजकाल आपल्या घरामध्ये नैवेद्य वगैरे बनतो तेव्हा काही महिला वगैरे बनवतात, साहजिक आहे महिलाच बनवतात. पण जेव्हा आपण नैवेद्य करताना, जेव्हा स्वामींचा नैवेद्य किंवा इतर कुठल्या देवतेचा नैवेद्य बनवताना मनामध्ये काय भाव पाहिजेत, आणि ते जर तसे भाव नसतील, कारण की भरपूर घरात आजकाल वादविवाद होतात, त्याच्यानंतर मग लगेच स्वयंपाकाला घेतलं जातं, पण ते त्यातनं काय भाव निर्माण होतात? मुळात कसं आहे की एखादी भगिनी गृहिणी स्वयंपाक करत आहे, तिच्या मनामध्ये जर परमेश्वराचं नामस्मरण असेल तर ते सत्व गुण त्या अन्नामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा जो व्यक्ती आहे त्याचं मन पण सात्विक गुणांनी भरतं. परंतु जेव्हा स्वयंपाक करताना जर आपण म्हणतो की राग असेल मनामध्ये किंवा त्या एखाद्या व्यक्तीबद्दल राग मनामध्ये ठेवलेला आहे, भांडण झालेलं आहे आणि राग करून जर तो स्वयंपाक बनवला तर ते तत्व त्याच्यामध्ये उतरतात आणि ग्रहण करणारा व्यक्ती सुद्धा तशाच तत्वांनी भरतो किंवा ते गुण असतात त्याच्या मनामध्ये भरतात. मग जेव्हा जेव्हा आपण परमेश्वरासाठी, देवासाठी, स्वामींसाठी जेव्हा आपण नैवेद्य तयार करतो तेव्हा प्रामुख्याने आपण अन्नपूर्णा मातेचं स्मरण करावं आणि स्वामींचं स्मरण करावं. मुळात स्वामींचा आपण एक फोटो अन्नक्षेत्रामध्ये पाहिला असेल, कुठे? अक्कलकोटला. मुळात स्वामींनी अन्नपूर्णा मातेचं सुद्धा रूप लोकांना दाखवलेलं आहे. आणि स्वामींची सेवा जर केली आपण, अन्न बनवताना आपण जर स्वामींचं नाम जरी घेतलं तर ते अन्न कधीच कोणाला कमी पडत नाही. प्रामुख्याने मला असे प्रश्न येतातच. मागेही प्रश्न आला होता की गुरुजी मी घरी स्वयंपाक बनवते तेव्हा तो स्वयंपाक नेहमीच कमी पडतो, पाहुणे आले तरी पाहुणे संतुष्ट होत नाहीत स्वयंपाक माझा ग्रहण करून, तर असं का होतं किंवा मी नक्की काय करावं? तर त्यांना मी एकच सल्ला दिला की जेव्हा जेव्हा आपण अन्न बनवता, एकतर काय करा की स्वामींच्या रूपामधील अन्नपूर्णा मातेचा फोटो आपण स्वयंपाक घरामध्ये लावू शकता, पूर्व पश्चिम या दिशेने. स्वयंपाक करण्यापूर्वी आपण त्या प्रतिमेला नमस्कार करावा, अन्नपूर्णा मातेचं स्मरण करावं, स्वामींचं स्मरण करावं. हे स्वामी देवा, मी जे अन्न बनवणार आहे हे अन्न कोणाला कमी पडू देऊ नको आणि हे वायाही जाऊ देऊ नको. अशी आपण जर स्वामींची प्रार्थना करून अन्न बनवलं तर ते अन्न कधीच कोणाला कमी पडत नाही, कारण त्या व्यक्तीवर आणि ग्रहण करणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा अन्नपूर्णा देवतेची आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी असते. तर स्वामी कधी असं भेदभाव करतात का की किंवा गरीब आणि श्रीमंत असं काही? याचं विशेष वर्णन स्वामींच्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, गरीबांच्या झोपडीत श्रीमंत सदनी तसे, स्वामी समर्थ संतुष्ट भेदभाव मुळी नसे. गरीबाच्या झोपडीत सुद्धा स्वामी समर्थ संतुष्टच आहेत, श्रीमंताच्या सदनामध्ये सुद्धा स्वामी समर्थ संतुष्टच आहेत. स्वामींनी कधीच भक्तांमध्ये भेद केलेला नाही की हा गरीब आहे म्हणून याच्यावर मी कृपा करणार नाही, हा श्रीमंत आहे म्हणून याच्यावर मी कृपा करेन, असं मुळातच नाहीत. मुळात सध्याच्या काळामध्ये जो स्वामींसमोर श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतो, स्वामी त्याला श्रीमंतीमधली गरिबी दाखवतात, बरोबर. आणि जो भक्तिभावाने स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामी त्याला सगळ्याच प्रकारे श्रीमंती देतात. श्रीमंती म्हणजे फक्त पैशानेच असते का? तर नाही. जो भक्तिभावाने स्वामींची सेवा करतो तो भक्तीने श्रीमंत, जो चांगले कर्म करतो तो कर्माने श्रीमंत. आणि स्वामी मुळात तेच पाहतात. आणि स्वामींना या गोष्टी नकोच आहेत. स्वामींना प्रामुख्याने हे धन वगैरे स्वामींना मृत्तिके समान आहे. स्वामींच्या मुखातून आलेलं पण आहे की तुमचं सोनं नाणं हे आम्हाला मृत्तिके समान आहे. मृत्तिका म्हणजे माती. त्यामुळे स्वामींपुढे आपण कधीही श्रीमंतीचा दाखवू नये की मी श्रीमंत आहे किंवा मी तुम्हाला हे दे इच्छितो आहे. मुळात स्वामीच आपल्याला सगळं देत आहेत, आपण त्यांचंच घेतोय आणि त्यांनाच अर्पण करतोय. मुळात हे सृष्टीचे निर्माते ब्रह्मांड नायक आपण त्यांना म्हणतो. आपण जे फुलं अर्पण करतो, जो प्रसाद अर्पण करतो, आपल्याला कोणी दिलंय? मुळात त्यांचीच निर्मिती आहे, त्यांनीच आपल्याला दिलंय आणि आपणच त्यांना अर्पण करतोय. म्हणून जेव्हा आपण त्यांना काही देतो तर त्यांना स्वामींना म्हणावं, स्वामी हे आपणच आम्हाला दिलेलं आहे आणि हे आम्हीच आता आपल्याला अर्पण करतो. हा भाव जर ठेवला तर अजून स्वामी प्रसन्न होतात. मला असा एक प्रश्न विचारायचा होता की आजकाल भरपूर लोक त्या गोष्टी करतात आणि आपण कुणाला रोखू शकत नाही त्यापासून, पण भरपूर लोकांचं मांसाहार भरपूर करण्याचं प्रमाण. यस. आणि त्यातनं पण मांसाहार केल्यानंतर पण काही स्वामी भक्ती वगैरे करतात किंवा स्वामी पूजा करतात, स्वामी सेवा करतात.
तर स्वामी भक्ती कितपत मांसाहार केल्यानंतर फळप्राप्ती करते? फलद्रूप होते. येस. तर प्रामुख्याने कसं आहे की आपण स्वामींची सेवा करताना स्वामी आपलं मन पाहणार आहेत. हम्म. बरोबर. आता आपण शुद्ध आहार म्हणजे सत्वगुण, आपण मांसाहाराचा विचार केला तर ते तमोगुण आहे. मुळात प्रामुख्याने आपण जेव्हा भगवंताचं नामस्मरण करतो तेव्हा आपलं अंतर्मन हे शुद्ध आणि पवित्र असणं गरजेचं आहे. आता मांसाहार करा किंवा नका करू हे मी सांगणार नाही, कारण हे पटणार नाही कोणाला. बरोबर. त्यामुळे सांगणं एवढंच आहे की जर आपण शुद्ध आहार घेतला, मनामध्ये आपल्या शुद्ध विचार असणार आणि शुद्ध विचार मनामध्ये असताना आपण जर स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं, तर ती सेवा लवकर फलद्रूप होते. त्याच्या तुलनेमध्ये आपण आपलं मन जर तमोगुणांनी भरलेलं आहे, मांसाहार आपण करत आहोत, तर ती केलेली स्वामींची सेवा लवकर फलद्रूप होत नाही. म्हणून आपण मांसाहार न करता आपण सात्विक आहार घेऊन स्वामींची सेवा केली तर त्याचं फळ लवकर प्राप्त होतं. पण आता मांसाहार करणं न करणं ज्याचा त्याचा स्वतंत्र हा प्रश्न आहे, त्यामुळे करा किंवा नका करू हे मी सांगणार नाही. पण आपल्या ह्याच्यात काय चालतं आलं की खरंच मांसाहार करावा की नाही करावा? मुळात याच्यावर एक मी आपलं साधं उदाहरण देईल जे व्यावहारिक लोकांना पटेल असं. मुळात कसं आहे, व्यावहारिक स्वरूपाने जर उदाहरण द्यायचं झालं तर आपण 2 खड्डे करावे. एका खड्ड्यामध्ये धान्य पुरावं, दुसऱ्या खड्ड्यामध्ये मांस पुरावं आणि ते त्याला पाणी घालून 4 दिवसानंतर आपण तिथे आल्यानंतर तिथे धान्य आहे, तिथे काय आलेलं असणार? रोप आलेला असणार, म्हणजे ती वृद्धी आहे. आणि जिथे मांस पुरलेले त्याला कीड लागलेली असणार, म्हणजे तो नाश आहे. मग आपण ठरवावं की स्वामी सेवा करत असताना आपली वृद्धी आपल्याला करायची आहे की आपला नाश आपल्याला करायचा आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा बारकाईने विचार करायला हवा की स्वामींची सेवा करत असताना आपण मांसाहार करावा की नाही करावा. माझा अजून एक असा प्रश्न होता की आजकाल काय झालं की स्वामी सेवा करत असताना किंवा आजकाल भरपूर जण आर्टिस्ट आहेत, पेंटिंग वगैरे करतात, तर स्वामींचे भरपूर वेगवेगळ्या रूपात असे स्वामींच्या मूर्त्या आहेत, स्वामींचे फोटोज आहेत की देवीच्या रूपात आहे, विष्णूच्या रूपात आहे, अजून भरपूर अशा प्रकारात स्वामींच्या मूर्त्या आलेल्या आहेत. पण अशा मूर्तीचं पूजन करणं किंवा फोटोचं पूजन करणं योग्य आहे? मुळात कसं आहे की आता गणपतीच्या स्थापनेच्या कालावधीमध्ये शास्त्राने काय सांगितले, पार्थिव गणेशाचा आपल्याला प्राणप्रतिष्ठा करून स्थापना करायची आहे. मुळात आपण काय सध्याच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आपण देवाचे रूप बदलले आहेतच. मुळात स्वामी महाराजांना आता गणपती आपण काय करतो, 10 दिवस झाले की आपण नंतर तो पार्थिव असल्यामुळे विसर्जन करतो. परंतु स्वामींच्या रूपामधली मूर्ती विसर्जन करण्याची आपली इच्छाही होत नाही की नाही हे स्वामी आहेत म्हणून आपण त्यांना घरात ठेवतो. आणि आपल्याकडून त्याचं पावित्र्य राहिलं जात नाही, नंतर त्या मूर्ती कदाचित खंडित होतात, तो दोष आपल्याला लागतो. मुळात आपल्याला जर तशा मूर्ती आणायच्या आहेत तर तशा मूर्ती जरी नाही आणल्या तर गणपतीच्या स्वरूपामध्ये आपण स्वामींचं स्वरूप बघू शकतो. याचं काय आहे की स्वामींचं जे सहस्र नामावली आहे त्याच्यामध्ये विशेष वर्णन आहे. जर आपल्याला स्वामींनाच जर दुसऱ्या मूर्त्यांमध्ये पाहायचं आहे, दुसऱ्या देवतेमध्ये जर आपल्याला स्वामींना पाहायचं आहे तर कसं पाहावं, तर त्यात सांगितलेलं आहे, मत्स्य कूर्मतू वराह शेषा वामन परशुराम महान पंढरी विठ्ठल गिरिहर विष्णू रामकृष्ण तू श्री हनुमान तूच भवानी काली अंबा गौरी दुर्गा शक्तिवरा जय गुणवंता निज भगवंता स्वामी समर्था कृपा करा. मुळात त्या मूर्ती आपल्याला त्या स्वरूपाची मूर्ती न आणता गणपतीमध्येच जर आपण त्या स्वरूपाला पाहिलं तर ते स्वरूप आपल्याला दिसणार आहे. आपण गणपती बाप्पांच्या स्वरूपामध्ये जर स्वामींना तिथे पाहिलं तर नक्की स्वामींची झलक तिथे आपल्याला दिसणार आहे. याचा एक अनुभव आहे, तो आपल्याला सांगू इच्छितो आहे मी. ह्याच आता तुम्ही हा प्रश्न विचारला की या स्वरूपातल्या मूर्त्या नक्की आणि त्या मूर्तीमध्ये आपल्याला दुसऱ्या देवतेचं स्वरूप दिसू शकतं का, तर एक साधारण 1.5-2 वर्षांचा कालावधी आहे. आमचेच एक मित्र आहेत म्हणजे जवळचे, जसं की माझ्याकडे स्वामी महाराजांचं एक मंदिर आहे पूजेसाठी. अचानक माझं गावी जाण्याचं ठरलं आणि स्वामींची पूजा करण्याचा प्रश्न आला. तर आता त्यांना मी सांगितलं की आता स्वामींची तुम्ही पूजा करा, मी इथे नसणार आहे. तर ते म्हणाले पूजा करण्यासाठी हरकत नाहीये, परंतु माझे आराध्य दैवत म्हणजे पांडुरंग आहेत, कारण ते आहेत पंढरपूरचे. पण स्वामींवर माझी श्रद्धा नाही अशातला भाग नाही, पण तुम्ही सांगताय म्हणून मी सेवा स्वामींची करेन, पूजा वगैरे करतो. मी म्हणाला हरकत नाही, तुम्ही स्वामींची पूजा करून पहा, तुम्हाला काय अनुभव येतो मला सांगा. आणि तुमचा विश्वास बसणार नाही किंवा कोणाचा विश्वास बसणार नाही. ज्या दिवशी स्वामींच्या पूजेला ते गेले, पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर मला ते म्हणाले की तुमच्या स्वामींच्या मूर्तीमध्ये मला माझ्या पांडुरंगाची झलक दिसली. बापरे, प्रत्यक्षात दिसली म्हणाले. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की स्वरूप कोणतंही असो, आपण फक्त मनामध्ये भावना जर तशी ठेवली
तर तिथे स्वामी आपल्याला दिसणार आहे. दिसणार 100%. म्हणून आपण जरी जसा तुम्ही प्रश्न विचारला की ह्या देवतेच्या मूर्त्या की गणपती बाप्पांची अशी मूर्ती ठेवणं योग्य आहे का, आता अर्थातच प्रत्येकाची भावना आहे, परंतु आपण त्या भावनेचा विचार करून त्या मूर्तीमध्येच ते तत्व पाहावं एवढं सांगू इच्छितो आहे. मला असं एक विचारायचं होतं की बाबा जेव्हा आपण स्वामींची भक्ती करतो, जेव्हा आपण नामस्मरण करतो किंवा स्वामींची जेव्हा सेवा करतो, पण भरपूर लोक असे आहेत की जे बोलतात की मी कितीही स्वामींचं नामस्मरण केलं तरी माझ्या मागचं दुःख काही जात नाहीये किंवा आमच्या मागे जे संकट लागलेले ते काही जात नाहीये. याचं नक्की कारण काय आहे? याचं उदाहरण म्हणजे एक श्लोकामधून उदाहरण सांगतो मी की बरं. अनेक लोकांना प्रश्न पडतो ना, स्वामींची किंवा अनेक देवतेंची आम्ही सेवा करतोय तरी आमचे दुःख का कमी होत नाहीत. तर विशेष श्लोक आहे, आयु प्राणंच वित्तंच अन्नम मरणमेवच पंचैतानी हि सृज्यन्ते गर्भस्थ सेव देहिनः. मुळात आईच्या गर्भावस्थेमध्ये असताना आईच्या गर्भावस्थेमध्ये असतानाच हे ठरलेलं आहे मुळात की आपलं आयुष्य कसं असणार आहे. मुळात आपल्या आयुष्याचं पूर्ण पुस्तक लिहून आलेलं आहे, बरोबर. आपण फक्त एक एक पान बदलत आहोत. बदलते. त्यामुळे स्वामींचं नामस्मरण करूनही दुःख का कमी होत नाही, तर मुळात आपलं जे प्रारब्ध आहे किंवा प्रारब्धाचे जे भोग आहेत ते आपले समोर येतात. बरोबर. आता लोकांचा असा प्रश्न पडतो की स्वामींची सेवा केल्याने प्रारब्धचे भोग संपतात का. मुळात प्रारब्ध हे कोणालाच चुकलेलं नाही, परमेश्वराला सुद्धा चुकलेलं नाहीये. फक्त याचा अर्थ काय आहे की जेव्हा आपलं प्रारब्ध आपल्या समोर येणार आहे तेव्हा स्वामी शक्ती जी आहे, स्वामी नामस्मरणाची जी शक्ती आहे ती आपल्याला बळ देते आणि स्वामींचं नामस्मरण केल्याने तो कालावधी निघून जातो. आता दुःख आणि सुख याच्यामध्ये पण आपण बऱ्याच वेळेला विचार करतो की जेव्हा आपल्याला सुख येतं तेव्हा आपण म्हणतो का स्वामी तुमच्यामुळेच मला सुख आलं. अनेक लोक नाही म्हणत बरोबर. की मी सुखी आहे तुमच्यामुळे आहे, म्हणणारे खूप कमी लोक आहेत. खरी गोष्ट. मुळात आणि सुख आणि दुःख म्हणजे काय, तर अनुकूल प्रसंग आणि प्रतिकूल प्रसंग. आपल्या जीवनामध्ये जर अनुकूल प्रसंग आला तर आपण म्हणतो वा माझं कर्म किती छान आहे, छान आहे. त्या चांगल्या कर्मामुळे मला सुख प्राप्त होतंय. खरी गोष्ट. पण जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतं तेव्हा ते आपण स्वीकारत नाही ना की माझ्या वाईट कर्मांमुळे माझ्या आयुष्यामध्ये दुःख आलं. मग तेव्हा आपण स्वामींना म्हणतो स्वामी तेव्हा आपण- तुम्ही आमच्यावर का कृपा करत नाहीत, आमचं दुःख का तुम्ही निवारण करत नाहीत. मुळात हे आपलंच कर्म आहे आणि तेच आपल्या समोर आलेलं आहे. फक्त अशा परिस्थितीमध्ये आपल्या मनाचं जे बळ आहे, मन आपलं डगमगून नाही गेलं पाहिजे. स्वामी तुम्ही आहात हा विश्वास जर आपल्यासोबत असेल तर ते दुःख सुद्धा आपल्याला समजत नाही की कसं सुखामध्ये परिवर्तन होऊन जातं. बरोबर. मी असं ऐकलं, माझ्या ऐकवत होतं किंवा मी असं ऐकलं होतं की आपलं जे कर्म असतं हम्म, किंवा आपण मागच्या जन्मात जे कर्म केलेलं असतं किंवा ह्या जन्मातलं कर्म असेल ते तर आपल्याला इथेच फेडायचं आहे. बरोबर. पण देवाचं जसं तुम्ही आता सांगितलं की जन्माला आल्यापासून ते आपल्या सोबत येणारच आहे. हम्म. जिथे सुख यायचं तिथे सुख, जिथे दुःख यायचं तिथे दुःख येणारच आहे. नक्कीच. पण देवाचं नामस्मरण केल्याने ते संपणार नाहीये. जो तुमचा रस्ता आहे तो आहेच आहे, तो आहेच. फक्त ते थोडंसं कमी तीव्रता होणार आहे. कमी. मुळात कसं आहे तीव्रता की कमी होणार. सांगण्याचा उद्देश काय की देवाचं नामस्मरण केल्याने आपलं प्रारब्ध जे नशिबात आहे ते सगळं आपल्याला भेटणारच आहे, बरोबर. सुख असो किंवा दुःख असो. बरोबर. परंतु सुखामध्ये आपण कदाचित देवाचं नामस्मरण करणार नाहीत, परंतु जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण नामस्मरण जास्त केलं पाहिजे. केलं पाहिजे. कारण दुःखामध्ये जरी आपण स्वामींचं नामस्मरण केलं प्रारब्धाचे भोग सरणार नाहीत, परंतु लढण्याची शक्ती नक्कीच निर्माण होते आणि लढण्याची शक्ती आपल्याला प्राप्त झाल्यामुळे ते दिवस कसे जातात ते आपल्याला समजत नाही. प्रारब्धाचे भोग असे सरून जातात. वा, सुंदर. आता स्वामींचा खरा एक मंत्र आहे किंवा एक मुख्य स्वामींचं वचन आहे म्हणजे. स्वामींचं वचन आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर याचा खरा अर्थ काय नेमकं? मुळात अनेक लोकांना भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ समजलेला नाहीये. बरोबर. अनेक लोकांना माहिती आहे की स्वामी आपल्या पाठीशी आहेतच. मुळात स्वामींनी सगळ्या भक्तांना सांगितलेलं आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु जेव्हा आपल्या हातून, आता इथे कर्माचा थोडासा विषय घेतो मी, जेव्हा आपण चांगलं कर्म करतो तेव्हाही स्वामी आपल्या पाठीशीच आहेत. परंतु जेव्हा आपल्या हातून दुष्कर्म घडतं, वाईट कर्म घडतं, तेव्हाही स्वामी आपल्या पाठीशीच आहेत. बरोबर. प्रत्येकाने आपल्या मनाला सांगावं की बाबा चांगलं कर्म करताना स्वामी माझ्या पाठीशीच आहेत आणि माझ्या हातून वाईट कर्म घडतंय तरीही स्वामी माझ्या पाठी राहून माझे कर्म पाहतायत. बरोबर. आणि जेव्हा ब्रह्मांड नायक साक्षात परब्रह्म आपल्या पाठी म्हणजे उभा राहून ज्यावेळेला आपलं कर्म बघतोय तेव्हा आपण आपल्या हातून वाईट कर्म घडतच नाही. मुळात की आपली हिंमत होत नाही की स्वामी माझ्या पाठी राहून पाहतायत की मी काय कर्म करतोय. बरोबर. मग त्यामुळे आपलं वाईट कर्म आपल्या हातून घडत नाही, कारण स्वामी मागे पाहण्यासाठी असतात. ओके. स्वामींचा नक्की जो अवतार आहे तो अक्कलकोट मध्येच व्हायचं काही विशेष कारण आहे का? मुळात कसं आहे की आता गुरु आणि शिष्य यांचं जे नातं असतं ते फक्त या जन्माचं आहे का?
नाही, तर जन्मजन्मांतरीचं नातं असतं. आणि ते आता मुळात स्वामी समर्थ महाराजांचे जे अगदी जवळचे प्रिय भक्त होते ते म्हणजे चोळप्पा महाराज. मुळात त्यांची भेट अक्कलकोटामध्ये घ्यायची होती, त्यांची भेट व्हायची होती, म्हणून स्वामी अक्कलकोटामध्ये त्यांचं वास्तव्य किंवा निवास जास्त राहिला. आणि जेव्हा स्वामी समर्थ आले, महाराज आले, तेव्हा चोळप्पा महाराजांच्याच घरामध्ये पहिलं त्यांचं वास्तव्य. म्हणजे आपण खंडोबाच्या मंदिरामध्ये वगैरे स्वामी तिथे आले, त्या आपण कथा ऐकलेल्या आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीकडे स्वामी राहिले तेव्हा ते चोळप्पा महाराजच होते. आणि जेव्हा साक्षात परब्रह्म परमेश्वर एखाद्या भक्ताच्या घरी वास्तव्य करतो दृश्य स्वरूपाने, त्यांचं भाग्य किती मोठं म्हणायचं. 100%. बरोबर. आता अनेक लोक म्हणतात ना की आम्हाला स्वामी का दिसत नाहीत, स्वामी आम्हाला दिसले पाहिजेत, परंतु आपलं तेवढं भाग्य आहे का, आपण तेवढी भक्ती केलेली आहे का. त्यांचं जन्मजन्मांतरीचं भाग्य होतं. आणि किती मोठं भाग्य असेल की दृश्य स्वरूपाने भगवंत साक्षात त्यांच्या घरामध्ये निवास करत आहे. म्हणजे हे खरं प्रारब्ध. मुळात चोळप्पा महाराजांचं आणि स्वामींचं हे नातं खूप आधीपासून म्हणजे पूर्वजन्मापासून होतं. आणि त्यांची भेट ही तिथे होणार होती, म्हणून स्वामी तिथे आले. मुळात स्वामी मंगळवेढ्यातही होते. स्वामी अनेक ठिकाणी जाऊन आलेले आहेत, परंतु त्यांचं वास्तव्य जास्त राहिलं ते म्हणजे अक्कलकोटामध्ये. ओके. मला ह्याला धरूनच एक असा प्रश्न विचारायचा होता की भरपूर लोक सेवा करताना काही लोकांना प्रत्यक्षात स्वामींना पाहायचं असतं, पण प्रत्यक्षात का दिसत नाहीत स्वामी, ह्याच्या मागे काय कारण आहे? मुळात भगवंत पाहणे एवढी सोपी गोष्ट आहे का? आणि भगवंताला पाहून भगवंताचं जे तेज आहे, स्वामींचं जे तेज आहे, सध्या आपण म्हणजे सहनही करू शकत नाही असं तेज आहे. मुळात स्वामी आपल्या मध्येच आहेत, आपल्या जवळच आहेत. स्वामींना इकडे तिकडे शोधण्याची आवश्यकता नाहीये. स्वामी माझ्यामध्येच आहेत. आपण ज्या वेळेला स्वामी भक्त समोर पाहतो की आपण विचारच असा करावा की प्रत्येक स्वामी भक्तामध्ये स्वामी आहेत. स्वामींना शोधण्याची गरज नाही, तर स्वामींना अनुभवायची गरज आहे की स्वामी आपण आहात आणि आपण माझ्या जवळच आहात, माझ्यातच आहात. स्वामींना पाहण्याची. आणि स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच दृष्टांत देतात, पण दृश्य स्वरूपाने स्वामींना पाहणं सध्या तरी आपल्याला शक्य नाहीये. त्याच्यासाठी तेवढी भक्ती लागते आणि स्वामींची तेवढी सेवा लागते. अनेक असे भक्त त्यांचं नशीब होतं, त्यांचं प्रारब्ध होतं, त्यांचं भाग्य होतं, म्हणून त्या काळामध्ये स्वामी त्यांना दृश्य स्वरूपाने दिसले. बरोबर. आताही काही असे लोक आहेत का की बाबा ज्यांनी स्वामींना पाहिलेलं आहे किंवा प्रत्यक्षात भेट वगैरे झालेली आहे? मुळात अनेक लोक आहेत असे, किंवा अनेक लोक म्हणतातही की आम्ही स्वामींना पाहिलेलं आहे, पण आता हे कितपत योग्य मला माहित नाही. कारण स्वामी आपल्याला दिसणं हे खऱ्या अर्थाने सध्याच्या काळामध्ये एवढी सोपी गोष्ट नाहीये. आणि सहज मुळात स्वामी आहेत हे मान्य आहे, स्वामी सगळीकडेच आहेत, परंतु दृश्य स्वरूपाने असे स्वामी आपल्याला दिसतील अशी अपेक्षा न करता स्वामी, आता आपण जर म्हटलो की स्वामी अनेक लोकांना दिसले तर मग भक्तांच्या मनामध्ये येतं, मग त्यांना दिसले तर आम्हाला का नाही दिसत बाबा, आम्ही का स्वामींची एवढी सेवा काय कमी पडलो का? परंतु स्वामी आपल्याला दिसणं यापेक्षा स्वामी आहेत आणि स्वामींचा अनुभव आहे, स्वामी माझ्या जवळच आहेत, आणि अशी जर भावना आपण ठेवली तर स्वामी नक्कीच आपल्याला परिचिती देतात आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला नक्कीच दर्शन दृष्टांत देतात. फक्त भक्ती तशी असावी आणि त्या भक्तीमध्ये अपेक्षा नसावी. आणि नक्की स्वामींची काय अपेक्षा असते आपल्या भक्ताकडून, की त्यांनी कोणत्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे, पूजा अर्चा कशी केली पाहिजे? असं मुळात कसं आहे की स्वामींना भक्ताकडून काही नकोय. स्वामींना काय हवं आहे? फक्त जो भक्त माझे नामस्मरण करीत आहे, माझे नाम घेत आहे, त्याच्या मनामध्ये भाव कोणता आहे? आपण म्हणतो ना भगवंत भक्तीचा भुकेलेला आहे. भगवंताला, स्वामींना फक्त त्या भक्ताच्या मनातला भाव कसा आहे ते स्वामी पाहतात. स्वामींना आपण काही म्हणजे आपली तेवढी पात्रता नाही की आपण स्वामींना काही द्यावं. बरोबर. मुळात त्यांनीच, मी मगाशी सांगितलं की त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे. मुळात आपण आपलं जे मन आहे, मनामध्ये एकचित्ताने स्वामींचं नामस्मरण करावं, ते स्वामींना प्रिय आहे. आणि स्वामींना भक्ताकडून एवढंच हवं आहे की त्या भक्ताने चांगलं कर्म करावं, चांगल्या कर्माने राहावं आणि नामस्मरण करावं. आणि मुळात स्वामींची सेवा करताना आपण अपेक्षा भाव मनामध्ये ठेवू नये. अपेक्षा मनामध्ये जर आपण अपेक्षा भाव मनामध्ये जर ठेवला तर ती भक्ती किंवा तो भक्त किंवा ती भक्ती नाही म्हटली जाणार. तो स्वामींसोबत केलेला व्यवहार. आता अनेक लोक काय करतात, स्वामी आम्ही तुम्हाला 11 नारळ अर्पण करतो, स्वामी आम्ही तुम्हाला फूल अर्पण करतो, आम्ही तुम्हाला प्रसाद अर्पण करतो, तुम्ही मला ही माझी मनोकामना पूर्ण करा. पण मुळात स्वामींना आपण काय म्हणतो, स्वामी ही आई आहे. बरोबर. मग आपण बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो ना, मला मागेही एक जणांनी प्रश्न विचारला होता की स्वामीच लवकर मनोकामना का पूर्ण करतात? स्वामींना आपण काय म्हणतो? स्वामींना आपण म्हणतो स्वामी आई. आणि मुळात एखाद्या मातेच्या मनामध्ये त्या
लेकराच्या प्रती ममताभाव अधिक प्रमाणामध्ये असतो. जर आपण स्वामींना आई म्हणत आहोत तर त्या स्वामी आईच्या मनामध्ये त्या लेकराच्या प्रती आपण म्हणतो ना की ममताभाव लवकर जागृत होतो. मुळातच तो अधिक प्रमाणामध्ये आहे. आणि भक्त संकटात असताना, त्यांचं लेकरू संकटात असताना त्यांना सांगायची गरज आहे का स्वामी मी संकटात आहे म्हणून? अर्थातच नाही. कारण स्वामींना मागण्याचीही काही गरज नाहीये. फक्त आपण भक्तिभावाने विश्वासाने स्वामींची सेवा करावी. आपल्यावर संकट येण्यापूर्वीच स्वामींनी ते निवारण केलेलं असतं, कारण आपण त्यांना आई मानतो. बरोबर. 100% खरी गोष्ट आहे. स्वामींच्या नामजपाने किंवा स्वामींचं सतत नामस्मरण केल्याने आपल्या दुःखाची किंवा वेदनांची तीव्रता कमी होऊ शकते का? मुळातच होते. कसं आहे सांगू का, की आपण मगाशी सांगितलं की प्रारब्धाचा आपण विचार केला तर नामस्मरण केल्याने दुःख कमी होतच. आता याच्यावर एक छोटीशी कथा आहे, मी तुम्हाला सांगतो, आपण ऐकली असेल. स्वामी महाराजांचे अगदी जवळचे भक्त म्हणजे चोळप्पा महाराज, आणि त्यांच्या ज्या धर्मपत्नी होत्या त्या म्हणजे येसूबाई माता. एक दिवस असा प्रसंग झाला होता, साधारण सायंकाळच्या वेळी त्यांच्या हाताला विंचवाने दंश केला होता आणि त्यांना भरपूर यातना होत होत्या, भरपूर वेदना होत होत्या. स्वामी महाराज समोर होते. त्या म्हणाल्या स्वामी काहीतरी करा, मला खूप जास्त यातना किंवा वेदना होत आहेत. खूप मोठ्या मोठ्याने रडत होत्या, जीव कासावीस होत होता. तेव्हा स्वामींनी काय केलं, त्यांच्या पायातला जोडा त्यांच्याकडे फेकला आणि याच्यामध्ये हात घाला असं स्वामींनी सांगितलं. येसूबाई मातेला असं वाटलं, हे असं स्वामी का मला म्हणतायत? म्हणजे त्या म्हणाले स्वामी मी एवढ्या वेदनेमध्ये आहे तरी पण आपण माझी थट्टा किंवा चेष्टा करत आहात. स्वामी म्हणाले तुला जर तुझा त्रास कमी करायचा आहे तर मी सांगतो ते कर. तर त्यांनी काय केलं, त्या जोड्यामध्ये हात घातला आणि जसा त्या जोड्यामध्ये हात घातला तर विंचवाचा जिथे दंश झालेला होता त्या ठिकाणी थंडावा जाणवला आणि त्या यातना वेदना कमी झाल्या. नंतर परत त्यांनी तो हात बाहेर काढला की परत वेदना चालू झाल्या. परत नंतर त्यांनी तो हात आतमध्ये घातला की वेदना थांबल्या आणि त्यांना तशीच झोप लागली. सांगण्याचं तात्पर्य काय, जेव्हा जेव्हा स्वामींचं नाम आपल्या जवळ असतं, स्वामींचं नामस्मरण जेव्हा जेव्हा आपण करतो तेव्हा दुःख हे आपल्याला समजत नाही. दुःखाचं परिवर्तन सुखामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून जेव्हा स्वामींचं नाम जवळ आहे तेव्हा दुःख आपल्याला जाणवत नाही. परंतु दुःखामध्ये जर आपण स्वामींचं नामस्मरण सोडलं की त्या दुःखाची तीव्रता अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवते. बरोबर. आपण आता जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो किंवा अजून कुठला असा स्वामींचा ग्रंथ आहे का की ज्याचं आपण पारायण करू शकतो, ज्याची काही नियमावली वगैरे अशा पद्धतीने नाही? कारण की गुरुचरित्राचं पारायण करायचं म्हटल्यावर नियम आहेत, 16 करावं लागतं. त्याच्यामध्ये पण अजून भरपूर काही काही प्रकार आहेत, ते पण सांगा तुम्ही. आणि गुरुचरित्राचं पारायण करताना कुठले कुठले नियमावली येतात किंवा स्वामींचा असा कोणता ग्रंथ आहे का की ज्याचं आपण पारायण करू शकतो? मुळात अनेक लोक असे आहेत की ज्यांना गुरुचरित्र वाचन करणं हे शक्य होत नाही. मुळात गुरुचरित्र वाचन करण्यासाठी तेवढं प्रारब्धही लागतं. सगळ्यांच्याच नशिबात नाहीये गुरुचरित्र वाचन करणं. अनेक लोक अनेक वर्षांपासून सेवेमध्ये आहेत तरीही गुरुचरित्र वाचण्याची संधी किंवा ते भाग्य त्यांना प्राप्त झालेलं नाही. मुळात आपल्या पूर्वजन्माची म्हणजे मुळात गुरुकृपा आपल्यावर तशी असायला हवी, तेव्हाच आपल्याकडून गुरुचरित्राचं पारायण घडतं. पण अनेक लोक म्हणतात आम्हाला गुरुचरित्र वाचन करणं शक्य नाही, तर स्वामींचा असा कोणता ग्रंथ आहे की तो आम्ही वाचन करू शकतो? मुळात स्वामी चरित्र सारामृत आहेच आहे, आपण ते वाचन करतोच. परंतु एक असा ग्रंथ आहे स्वामी लीलामृत नावाचा एक ग्रंथ आहे. स्वामी लीलामृत ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे? स्वामींचं जे अवतार कार्य झालेलं आहे ते विस्तृत स्वरूपाने त्याच्यामध्ये आपल्याला वाचन करण्यासाठी मिळतं. स्वामींनी मानवी देह धारण करून ज्या ज्या लीला केल्या त्या का केल्या, याच्या मागचे कारण काय होते हे आपल्याला त्या ग्रंथातून पाहायला मिळतं, वाचन करायला मिळतं. मुळात तो ग्रंथ प्रत्येक स्वामी भक्तांनी वाचन करावा. या ग्रंथाबद्दल उल्लेख करण्याचं माझं कारण असं आहे, अनेक लोकांना हा ग्रंथ माहीत नाहीये. बरोबर. तर हा जो ग्रंथ आपण वाचन केला तर डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही, असा हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाचं विशेष म्हणजे गुरुचरित्र एवढे असे नियम नाहीयेत. जसं की गुरुचरित्राचे नियम म्हणजे आपण पायामध्ये चप्पल घालायची नाही, एक अन्न ग्रहण करायचं, तसं याच्यासाठी नियम काही नाहीयेत. फक्त आपलं मन शुद्ध असावं आणि मनामध्ये आपल्या पवित्रता असावी. आणि ज्या ज्या वेळेला आपण हे गुरु लीलामृताचं आपण पारायण करणार त्यावेळेला आपल्या मनामध्ये भावना तशी असावी की गुरुचरित्र मी वाचन करत नाहीये, परंतु गुरुचरित्राचं फळ मला या ग्रंथातून प्राप्त होणार आहे, अशी भावना नक्की ठेवावी. आणि खऱ्या अर्थाने तो ग्रंथ आपण नक्की वाचन करावा. आपल्याला जे अनुभव येतील ते आपण स्वतः मला सांगाल. खूप मोठे अनुभव आहेत या ग्रंथामधून. आणि हा ग्रंथ खरोखरच म्हणजे स्वामींचं अवतार कार्य का झालेलं आहे, स्वामींच्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी किती आणि कशा लीला केलेल्या आहेत,
मुळात स्वामी एखादी गोष्ट करतात त्यामागे त्यांची खूप मोठी रचना असते, याचा अनुभव आपल्याला त्या ग्रंथामधून येतो. पूजा अर्चा करता, तर हे करत असताना तुम्हाला कोणते अनुभव आलेत का स्वामींचे असे? नक्कीच आलेले आहेत. म्हणजे अनुभव माझ्या घरामध्येच भरपूर अनुभव आलेले आहेत. म्हणजे मी मगाशी आपल्याला सांगितलं, आईचा कर्करोगासारखा मोठा आजार, भावाचं पण लघुशंकेचा पण आजार, त्यातून स्वामींनी दत्त महाराजांनी बाहेर काढलं. तर एक असा अनुभव आहे की म्हणजे मी जो पाहिलेला आहे की बाबा विवाहाच्या आधीपासून स्वामी सेवेमध्ये होते आणि ते स्वामी सेवेमध्ये कसे आले आणि नंतर आई स्वामी सेवेमध्ये कशी आली हे पण मी आपल्याला सांगू इच्छितो आहे. बाबांच्या विवाह होण्यापूर्वी एक साधारण तेव्हा जास्त स्वामींच्या सेवेचा एवढा प्रसार नव्हता. म्हणजे आता जर सोशल मीडियातून जेवढा होतोय तेव्हा असा प्रसार होत नव्हता. तेव्हा बाबा लहान असताना लग्नाच्या आधीच त्यांना फक्त एक पेपरवर स्वामींचा फोटो दिसला आणि तो फोटो नक्की कोणाचा आहे हे त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे स्वामी कोण आहे त्यांना माहित नव्हतं, फक्त तिथे स्वामी समर्थ असं नाव होतं. मग त्यांना वाटलं, विशेष वाटलं, त्या फोटोकडे बघून एक वेगळं तेज वाटलं की हे देवत नक्की कोणतं आहे, हे देव कोणते आहेत. तर त्यांचे मित्र होते जे स्वामी सेवेमध्ये होते, त्यांना त्यांनी विचारलं की हे नक्की कोण आहेत आणि यांना पाहून मला असं जाणवतंय की मला यांची सेवा करावी. मुळात मी सांगितलंच आहे की प्रारब्ध आणि गुरुकृपा कशा स्वरूपाने आपल्यावर होईल आणि आपल्या आयुष्यात गुरूंची सेवा कशी येईल हे काही सांगता येत नाही. ते पेपरच्या फक्त छोट्याशा फोटोवरून माझ्या बाबांच्या जीवनामध्ये स्वामींची सेवा आली. मग त्यांनी त्यांच्या मित्राला विचारलं हे कोण आहेत, तर त्यांनी सांगितलं की हे स्वामी समर्थ महाराज आहेत, हे अक्कलकोटला असतात सोलापूरच्या जवळ आणि हे दत्त महाराजांचेच एक अवतार आहेत, दत्त महाराजांचं स्वरूप आहे असं सांगण्यात आलं. तर माझ्या बाबांना अजून उत्सुकता वाढली की यांना भेटावं म्हणजे जिथे यांचं स्थान आहे तिथे आपण जावं, त्यांचं दर्शन घ्यावं. आणि ते योगायोगही लवकर जुळून आला आणि सगळेजण मित्र एकत्र होऊन स्वामींच्या दर्शनाला गेले, स्वामींचं दर्शन करून आले. तेव्हापासून माझ्या बाबांनी स्वामींची सेवा भरपूर करण्यास म्हणजे वाढवली सेवा आणि स्वामींनी सेवा करून घेतली बाबांकडून. नंतर प्रसंग असा झाला, काही कालावधीनंतर आमच्या वडिलांचं लग्न झालं, म्हणजे विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर पहिल्यांदा आमचे बाबा जेव्हा अक्कलकोटला गेले तेव्हा आईला घेऊन गेले नव्हते आणि मुळात तेव्हा स्वामींची सेवा ही आईच्या माहेरी नव्हती. म्हणजे स्वामींचं काही एवढं पूजन अर्चन नसायचं तिथे. तर मग आईला जायची भरपूर इच्छा होती की आता तुम्ही चाललाय, मला घेऊन चला, नक्की मी पण दर्शन घेईन, कोण आहेत काय आहेत. आणि तिने कधीही स्वामींचं मंदिर पाहिलेलं नव्हतं की स्वामींचं मंदिर कसं आहे, स्वामी दिसतात कसे, फक्त फोटोमध्ये आपण जसे पाहतो तसे पाहिले होते. पण इच्छा होती, पण बाबांना घेऊन जाणं शक्य झालं नाही. आणि माझे बाबा दर गुरुपौर्णिमेला तिथे आधी जायचे, म्हणजे लग्नाच्या आधीपासून. नंतर मग लग्न झाल्यानंतर मग जो प्रसंग झाला की आईला घरी सोडून बाबा गेले आणि ज्या दिवशी बाबा अक्कलकोटला गेले त्या दिवशी आईच्या स्वप्नामध्ये सगळ्या मंदिराचा दृष्टांत आला आणि जसं अक्कलकोटचं मंदिर आहे, समाधी मठ आणि वटवृक्ष मंदिर, तसं सगळं आईच्या स्वप्नामध्ये आलं. तो जो वटवृक्ष आहे तो अख्खा वटवृक्ष आईच्या स्वप्नामध्ये आला. आणि बाबा जेव्हा अक्कलकोटून घरी आले तेव्हा आईने पहिला प्रश्न बाबांना केला की माझ्या स्वप्नामध्ये असं आलेलं आहे, याचा अक्कलकोटशी काही संबंध आहे का. बाबांना आश्चर्य वाटलं की स्वामींनी हिला बोलवलंय पण मी नाही घेऊन गेलो. तर पुढच्या कालावधीमध्ये लगेच बाबांनी आईला तिथे नेलं आणि जे स्वप्नामध्ये दिसलं सगळं तशाच तसं तिथे पाहिलं. तेव्हापासून माझी आई स्वामींच्या सेवेमध्ये रुजू झाली आणि एवढी सेवा स्वामींची केली की आता केली म्हणतच नाही मी कधी, की स्वामींनी करून घेतली. आणि त्याच सेवेच्या आधाराने माझी आई कॅन्सर सारख्या, कर्करोगासारख्या मोठ्या आजारातून आज बरी झाली. आणि माझ्यासोबत झालेला एक असा प्रसंग होता, हेच गुरु लीलामृत हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ मी वाचन कधी केला किंवा मला आईने सांगितलं वाचन करण्यासाठी. मुळात तेव्हा आईने आणि बाबांनी या गुरु लीलामृत ग्रंथाचे खूप जास्त पारायण केले होते. तेव्हा आई सांगायची आम्हाला स्वामींचे अनुभव येतात, स्वामींचं वास्तव्य खरंच आहे, पण आम्ही लहान होतो, आम्हाला काही कळत नव्हतं नक्की काय विषय आहे. पण स्वामींचा अनुभव आईने असा सांगितला होता की एकदा मी स्वामींचं पारायण करत होते आणि पारायण करत असताना जो अन्नपूर्णा मातेचा जो अध्याय त्याच्यामध्ये आहे तेव्हा तो वाचन करताना घंटानाद माझ्या कानामध्ये होतोय असं मला जाणवलं होतं. आणि मी मगाशी सांगितलं की स्वामींचा ग्रंथ हा जो गुरु लीलामृत ग्रंथ आहे, हा वाचन करताना आपल्याला अनुभव आल्याशिवाय हा ग्रंथ पूर्ण होणारच नाही. या कालावधीमध्ये आपल्याला काही ना काही अनुभव नक्कीच येणार, बरोबर. तर मग आईला त्याचा घंटानाद वगैरे असा जाणवला की घंटानाद होतोय,
या स्वामी समर्थाचा ग्रंथ वाचन करताना. तर हे असे अनेक अनुभव आईने आम्हाला सांगितले. आणि मुळात स्वामींचं मंदिर माझ्याकडे आहे. स्वामींचं मंदिर म्हणजे आईची खूप मनापासून इच्छा होती की तुझ्याकडे स्वामींची सेवा असावी किंवा आमच्या 3 भावांपैकी कोणाकडे तरी स्वामींचं मंदिर असावं. आणि स्वामींची सेवा किंवा मंदिर माझ्याकडे कसं आलं हा एक मोठा अनुभव आहे. आम्ही खरं तर अक्कलकोटला गेलो होतो, जिथे चोळप्पा महाराजांचं घर आहे, मठ आहे व समाधी मठ आहे. तर तिथे आम्ही स्वामींच्या पादुकांवर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी लघुरुद्र अभिषेक केला होता. आणि तिथे आईने खरी इच्छा व्यक्त केली होती की आता माझ्याकडे किंवा आमच्या 3 भावांपैकी कोणाकडे तरी स्वामींचं मंदिर असावं. आणि स्वामींचा अभिषेक झाला. तिथे अभिषेक झाल्यानंतर मी सहज स्टेटसला मी फोटो वगैरे ठेवले व्हॉट्सअपवर की अभिषेक झालेला आहे. आणि झाला असं की त्या 3 दिवस आधी स्वामींचं मंदिर म्हणजे वाघोली म्हणून एक एरिया आहे पुण्यामध्ये, तर त्या भागामध्ये स्वामींचं एक नवीन मंदिर चालू झालं होतं. आणि त्यांना तिथे पूजेसाठी गुरुजींची आवश्यकता होती. म्हणजे योग कसा जुळून आला बघा. म्हणजे माझे फोटो एका माझ्या यजमानांनी पाहिले आणि 2 दिवसापूर्वी त्या यजमानांना या मंदिराचे जे मालक आहेत त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोण गुरुजी आहेत का पूजा करण्यासाठी, सेवा करण्यासाठी. त्यांनी सांगितलं की एक अक्कलकोटलाच गेलेले गुरुजी आहेत, त्यांचे मी फोटो काल पाहिले आणि ते स्वामी भक्त आहेत, तर ते स्वामींची पूजा करू शकतात. आणि मी अक्कलकोटवरून आल्यानंतर त्यांचे मला खूप फोन आले की गुरुजी तुम्ही आल्यानंतर आधी माझी भेट घ्या, मला खूप महत्वाचं. त्यांनी सांगितलं नाही की तुम्हाला मंदिर पूजेला वगैरे द्यायचं आहे. तर आल्यानंतर त्यांनी मला आधी मंदिरात घेऊन गेले. आणि योगायोग असा की मी त्यांना काही दिवसांपूर्वीच म्हणालो होतो की जर स्वामींचं मंदिर तुमच्या निदर्शनास आलं तर मला सांगा, मला स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे. ते मला मंदिरामध्ये घेऊन गेले. तिथे ते म्हणाले की हे नवीन मंदिर चालू झालेलं आहे, त्यांनाही गुरुजींची गरज आहे आणि असं मला वाटतंय की तुमच्यासाठी हे मंदिर योग्य आहे किंवा तुम्ही हे मंदिर करू शकता. म्हणजे माझ्यासाठी योग्य म्हणण्यापेक्षा मी स्वामींची सेवा करण्यासाठी तिथे योग्य आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि योगायोगाने ते मंदिर स्वामींचं सेवेचं मला मिळालं आणि आजपर्यंत ती सेवा चालूच आहे. वा, सुंदर. तुम्ही मगाशी बोलताना आपलं पॉडकास्टच्या आधी आपलं बोलणं आलं तेव्हा सांगितलेलं की त्या मंदिराचा पण एक काहीतरी अनुभव आहे मूर्तीचा, स्वामींच्या. अनुभव असा आहे की त्या मूर्तीमध्ये आपण म्हणतो ना की पावित्र्य का ठेवावं. म्हणजे ते जे मंदिर आहे, मंदिर छोटंच आहे परंतु ती जी मूर्ती आहे ती एवढी सुरेख आहे आणि अक्षरशः स्वामींचे जे डोळे आहेत त्या डोळ्यांमध्ये आपण 1 मिनिट सुद्धा पूर्णपणे बघू शकत नाही, कारण पूर्णपणे वास्तव्य स्वामींचं तिथे आहे. एक अनुभव असा आला होता साधारण 1.5 ते 2 वर्षांपूर्वी. उन्हाळ्याचे दिवस होते. स्वामींची सकाळची नित्य पूजा अर्चा आणि आरती वगैरे करून ते मंदिर बंद केलं जातं. त्या मंदिरामध्ये पावित्र्य असं ठेवलं जे मंदिराचे जे मालक आहेत त्यांना म्हणजे स्वप्नामध्ये स्वामींनी दृष्टांत दिला होता की माझं मंदिर तू इथे उभा कर. आणि त्यांनी ते स्वामींचं मंदिर उभा केलं आणि त्या मंदिरामध्ये ते स्वतःही आजपर्यंत गेलेले नाहीयेत. बापरे. त्या मंदिरामध्ये फक्त मी असतो पूजेला किंवा माझे प्रतिनिधी दुसरे कोणते तरी गुरुजी असतात, परंतु कोणीही त्या मंदिरामध्ये जात नाही, कारण स्वामींनीच कदाचित त्यांना असं काही दृष्टांत स्वरूपाने सांगितलेलं आहे. मग त्या मंदिरामध्ये साधारण 1-1.5 वर्ष झाले. उन्हाळ्याचा कालावधी होता आणि एका भक्ताला निदर्शनास आलं की स्वामींच्या इथून काहीतरी पाणी पडतंय, हनुवटीवरनं पाणी पडतंय. मग त्यांनी बघितलं तर अक्षरशः तो घाम स्वामींना येत होता. त्यांचा मला फोन आला, गुरुजी मूर्तीमधून इथून घाम येत होता आणि इथून खाली पडत होता. बापरे. तर त्यांचा मला फोन आला की गुरुजी असा असा प्रकार घडलेला आहे, आपण लवकरात लवकर या. तर मंदिरामध्ये तर कोण जाऊ शकत नव्हतं. तर तिथे गेलो, मंदिर उघडलं, फॅन लावला स्वामींना, पंखा लावला की कदाचित स्वामींना गरम होतंय का, तरीही इथून घाम येत होता आणि इथून पडत होता. अक्षरशः वस्त्र पिळून काढण्याची वेळ आली एवढा घाम स्वामींना येत होता. मग सगळे आधी घाबरून गेले की असं का होतंय नक्की, असं काय झालंय, काही चुकलंय का आपल्याकडून. तर अक्कलकोटला एका गुरुजींशी, तिथल्याच गुरुजींना एक संपर्क केला, माझ्या ओळखीचे आहेत, त्यांना संपर्क करून त्यांना विचारलं की असा अनुभव इथे आलेला आहे, ही प्रचिती स्वामींची नक्की याचे संकेत काय आहेत. तर ते म्हणाले वाईट असं काही नाही, तर त्या मूर्तीमध्ये तिथे स्वामींचं खऱ्या अर्थाने वास्तव्य आहे, तुम्ही सर्वजण फक्त तिथे सेवा करा, तुमच्या सर्व कामना पूर्ण होतील. आणि तसंच झालं. नियम आहे, मी एवढ्या दिवसापासून तिथे पाहतोय, जो व्यक्ती मनातल्या कामना घेऊन येतोय आणि भक्तिभावाने स्वामींपुढे डोकं टेकवतोय तर त्याच्या सर्व कामना पूर्ण होत आहेत. तिथे लोक मला विचारतात, गुरुजी तिथे स्वामींना काय अर्पण करावं. मी म्हणतो काही अर्पण करू नका, फक्त तुमचा मनातला भाव तिथे अर्पण करा. तुम्ही स्वामींपुढे झुकताय तर तुमच्या मनाला इकडे तिकडे स्वामींपुढे मनालाही झुकवा,
शरीराने फक्त झुकून चालत नाही, तर मनाने झुकलं पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि खरा अनुभव आहे, जो व्यक्ती तिथे मनोभावाने डोकं टेकवतो त्याची अशी कोणतीच कामना आहे की ती पूर्ण होत नाही, कारण त्या मूर्तीमध्ये तेवढं पावित्र्य सर्वांनीच ठेवलेलं आहे. वा. बरोबर. अनेक लोक म्हणतात बऱ्याच वेळेला की स्वामी सवळं ववळं वगैरे या गोष्टी पाळत ना, म्हणजे स्वामींना आवडत नाही. बरोबर. पण कसं आहे सांगू का, की याचा वेगळा संदेश पण लोकांकडे पोहोचला आहे. म्हणजे स्वामींनी काय म्हटलंय की एखाद्याला जर त्या सवळ्यावळ्यामुळे त्रास होत असेल तर असं सवळं काही कामाचं नाही माझ्या सेवेमध्ये. बरोबर. परंतु लोकांना वाटतं की स्वामी सवळं नाही म्हणजे पावित्र्य न ठेवताही स्वामींची पूजा करावी, पण असं नाही. कुठेतरी आपल्याला जर आपण केलेली सेवा लवकर फलद्रूप व्हावी, त्या सेवेचं लवकर फळ आपल्याला प्राप्त व्हावं असं जर आपल्याला वाटत असेल तर नक्की आपण पावित्र्य ठेवूनच स्वामींची पूजा करावी, गरजेचं आहे. पावित्र्य. वा, सुंदर. मला अजून एक असं विचारायचं होतं की काही जण शंकर महाराजांचे भक्त असतात, काही जण स्वामींचे भक्त असतात, काही जण दत्त महाराजांचं करतात. तिन्ही रूप एकच आहेत. पण असा प्रश्न होता, काही जणांनी विचारला होता की जर तुम्ही स्वामींची जप साधना करताय किंवा शंकर महाराजांची करताय तर शंकर महाराजांची करताय तर स्वामींपर्यंत पोहोचते का, किंवा स्वामींची जर जप साधना आपण केली तर दत्त महाराज शंकर महाराजांपर्यंत ती पोहोचते का? नक्कीच पोहोचते. याचं उदाहरण असं आहे, साधारण 2-4 महिन्याचाच कालावधी झालेला आहे. याच युट्यूबच्या माध्यमातून एका व्यक्तींचा मला प्रश्न आलेला होता, गुरुजी मी गजानन महाराजांची सेवा करतो किंवा माझे आराध्य दैवत हे गजानन महाराज आहेत, पण जेव्हा मी त्यांची सेवा करण्यासाठी बसतो तर मला स्वामींच्या मंदिराची ओढ लागते, स्वामींच्या मंदिरामध्ये जाण्याची ओढ लागते किंवा स्वामींच्या सेवेची ओढ लागते, असं का होतं? आणि मी स्वामींची सेवा करावी का गजानन महाराजांची सेवा करावी? आता हा प्रश्न त्याच्या संबंधित आहे की शंकर बाबांची सेवा केली तर त्यांच्यापर्यंत पोहोचते का, गजानन महाराजांची सेवा केली तर त्यांच्यापर्यंत पोहोचते का? मुळात काय आहे, गुरुतत्वाचा आपण विचार करावा. शंकर महाराज हे गुरुतत्व, गजानन महाराज गुरुतत्व, दत्त महाराज तर गुरूंचे गुरु आणि स्वामी महाराज हे गुरुतत्वच. देवाचे गुरूंचे स्वरूप जरी वेगळे असतील तरी तत्व बदलणार आहे का? तत्व एकच आहे, ते म्हणजे गुरुतत्व. जरी असं वाटत असेल आपल्याला की आम्ही गजानन महाराजांची सेवा करतोय किंवा आम्ही शंकर महाराजांची सेवा करतोय तर आमची ही सेवा त्यांच्यापर्यंत पोचावी, तर त्यासाठी मी मगाशी सांगितलं की त्याच स्वरूपामध्ये त्यांना आपण पाहावं, त्याची झलक आपल्याला नक्कीच तिथे दिसणार आहे आणि आपण केलेली सेवा नक्कीच त्यांच्यापर्यंत पोचते. कारण आपण बऱ्याच कथा स्वामींच्या किंवा ग्रंथांमधून पाहिलेलं आहे की ज्या ज्या भक्तांची ज्या ज्या देवतेवर श्रद्धा आहे, जे जे त्यांचे आराध्य दैवत आहेत, त्या त्या देवतेचं स्वरूप किंवा त्या त्या देवतेचं दर्शन स्वामींनी त्या भक्तांना दिलेलं आहे. त्यामुळे आपण कधी हाच विचार करावा की मी शंकर महाराजांची सेवा करतोय तर इथेच स्वामी आहेत, इथेच दत्त आहेत. ही जर आपण मनामध्ये भावना ठेवली तर सेवा त्यांच्यापर्यंत नक्कीच जाणार आहे. आपण त्यांच्यापर्यंत सेवा पोचती आपली, आपण ती सेवा करतोय, तर त्याचे असे काही संकेत आहेत का की बाबा आपल्याला कळतात? नक्कीच आहे. तर जेव्हा आपण देवाची सेवा करताना आपल्या डोळ्यातून अश्रू येतात, म्हणजे आता देवाची आपण केलेली सेवा त्यांच्यापर्यंत पोचते का, याचं एक उदाहरण देतो. आता अनेक लोक म्हणतात की आम्ही देवाची सेवा करताना आमच्या डोळ्यामधून अश्रू येतात, काही लोक म्हणतात आमच्या अंगावर शहारे येतात. तर याचे संकेत काय असतात? मुळात त्या भक्ताचा आणि देवाचा मनाचा आलेला संबंध. बऱ्याच वेळेला आपण देवाची सेवा करताना आपण जर एक रूप होऊन देवाशी एक रूप व्हावं आणि जेव्हा मनाने आपण तल्लीन होतो तेव्हा आपल्या मनाचा संबंध थेट देवाशी होतो आणि तो झाल्यानंतर आपली भक्ती देवापर्यंत जेव्हा पोचते तेव्हा आपल्या डोळ्यामधून अश्रू येतात, अंगावर शहारे येतात. हे त्याचे संकेत आहेत की आपण केलेली सेवा ती त्यांच्यापर्यंत पोचत आहे. बरोबर. आता जसं की स्वामींची जेव्हा पूजा करतो आपण तेव्हा आपण संकटात असतो, ओके, तर त्यावेळेला नंतर स्वामी कोणत्या प्रकारे आपलं मार्गदर्शन करतात आणि याचं काही संकटातून कसं बाहेर काढतात असं आपल्याला म्हणायचं. आणि असं काही अनुभव आले आहेत का तुम्हाला? हा, मुळातच म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो तेव्हा संकट निवारण स्वामी कसं करतात. मी मगाशी आपल्याला सांगितलं की स्वामींना आपण आई म्हणतो, स्वामी आई म्हणतो ना, आणि आईला सांगायची गरज आहे का की मी संकटात आहे आणि तू माझं संकट दूर कर. मुळात आईच्या मनामध्ये त्या लेकराच्या प्रती ममताभाव हा अधिक प्रमाणामध्ये असतो ना. स्वामींच्या मनामध्ये त्या प्रत्येक भक्ताच्या प्रती मनामध्ये ममताभाव आहे, मायेची भावना आहे. त्यामुळे संकट येण्यापूर्वीच स्वामी ते निवारण करतात, परंतु तरी ते संकट आपल्यावर जर आलं
तर त्याची तीव्रता असं समजावं आपण की हे संकट खूप मोठं माझ्यावर येणार होतं, त्याची तीव्रता स्वामींनी कमी केली. पण संकट काही आपण टाळू शकत नाहीत, कारण ते प्रारब्धात लिहिलेले असतात. वा. त्यामुळे आपण जेव्हा संकट येतं तेव्हा डगमगून नाही जायचं, तेव्हा फक्त स्वामींना एवढं सांगायचं की स्वामी, संकटाशी झुंज देण्याची माझी ताकद आहे, परंतु आपण माझ्या पाठीशी कायम उभे आहात आणि राहावं. ते संकट आणि दुःख कसं निघून जाईल आपल्याला समजणार नाही. वा. माझा एक शेवटचा असा एक प्रश्न होता तुम्हाला, की तुम्ही स्वामींची दैनंदिन नित्यपूजा जी आहे दैनंदिन सेवा कशी करू? कशी पद्धतीने करता, किंवा आपल्या लोकांनी कशा पद्धतीने केलं पाहिजे? ऑफिसचा वेळ किंवा तुम्ही मगाशी सांगितलं सकाळी किंवा संध्याकाळी कशा पद्धतीने करा, पण दिनक्रम कसा असावा, की कुठून सुरुवात करायची आणि कशा पद्धतीने आपण ते केलं पाहिजे? हे बघा, आपण गुरुची सेवा जरी करायची असेल ना, तरी पण प्रामुख्याने सेवा आरंभ करण्यापूर्वी आपल्याला गणपतीचं स्मरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं. कारण आपण जरी गुरूंची सेवा करतो तरी आपल्याला कुलदेवतेचे सुद्धा नामस्मरण गरजेचं आहे. बरं. कारण इथे आपल्याला कोण तारू शकतं? गुरु, कुलदेवताच आपल्याला इथे तारू शकते. बरं. पण जेव्हा जेव्हा, आणि हा पण प्रश्न येतोच ना की आम्ही स्वामींची सेवा करत असताना अन्य देवतेची सेवा करावी का? करावी, काहीच अडचण नाही, आपण करू शकतो. बरं. आणि कुलदेवता ही आपल्या कुळाचा विस्तार करणारी देवता आहे. म्हणून सर्वप्रथम आपण काय करावं? स्नान झाल्यावर गणपतीचं वंदन करावं, गणपतीचं स्मरण करावं, कुलदेवतेचं स्मरण करावं, आणि मग स्वामींचं, गुरूंचं स्मरण करावं. बरं. स्वामी सेवेमध्ये आपण काय करावं? जसं मी मगाशी सांगितलं, जरी आपल्याला 11 माळा करणं शक्य नाहीये, आपण 1 माळ जरी केली किंवा एकदा जरी हात जोडून आपण भक्तिभावाने स्वामींचं स्मरण केलं तरीही ती सेवा स्वामींपर्यंत पोचते, स्वामी ते स्वीकार करतात. आणि माझ्या सेवेचं विचारलं तर माझ्याकडे अर्थातच स्वामी महाराजांचं मंदिर आहे पूजेला, त्यामुळे प्रातःकाली स्नान करून स्नानसंध्या करून मी मंदिरामध्ये जातो. म्हणजे आधी घरच्या देवांची पूजा होती माझी, तिथे स्वामींचं पूजन वगैरे सगळं होतं. ते झाल्यानंतर मंदिरामध्ये जातो, जिथे स्वामींची रोजची महाआरती केली जाते. सर्वप्रथम स्वामींना रोज रुद्र आवर्तन, आपल्याला रुद्र माहितीच आहे, कारण स्वामी रुद्र स्वरूप आहेत, त्याच्यामुळे स्वामींना रुद्राने अभिषेक केला जातो. स्वामींना नैवेद्य वगैरे अर्पण केला जातो आणि स्वामींची महाआरती केली जाते. माझ्या सेवेमध्ये मी खूप अशा स्वामींच्या 11 माळा किंवा असं होत नाही, सगळ्यांनाच, कोणालाच होत नाही, पण जेवढी शक्य होईल तेवढी सेवा स्वामींची करण्याचा प्रयत्न करतो. किंवा स्वामी ते, आणि मुळात आपण किती सेवा करायची हे आपल्या हातात नाही, तर ती किती करून घ्यायची हे स्वामींच्याच मनात असतं. स्वामींना वाटलं ह्याच्याकडून एवढी सेवा करून घ्यायची, स्वामी तेवढीच सेवा करून घेणार आहे. त्यामुळे स्वामींच्या सेवेमध्ये मानसपूजा मी दैनंदिन सेवेमध्ये वाचन करतो. स्वामींचं अष्टक पण आहे, स्वामी अष्टक, तेही वाचन करतो. आणि प्रामुख्याने स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप, दत्त महाराजांचा जप हा सेवेमध्ये असतोच. बाकी कुलदेवतेची सेवा, असे अन्य प्रकार आहेत सेवेचे, पण प्रामुख्याने स्वामींची सेवा करताना मानसपूजा ही आपण रोज म्हणावी. कारण मगाशी सांगितलं तसं मानसपूजेसाठी काही वस्तू असण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे मानसपूजा आपण रोजच्या सेवेमध्ये घेऊ शकता. ती स्वामींना अत्यंत प्रिय आहे. तारक मंत्र जो आहे स्वामींचा, निशंक हो निर्भय हो म्हणारे, बरोबर, तर नक्की हा मंत्राचा उपयोग कधी होतो, कशासाठी होतो, किंवा हा मंत्र कधी वाचावा? मुळात कसं आहे सांगू का, स्वामी भक्तांचं तारण करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे की तारक मंत्र हा तारण होण्यासाठी आहे. म्हणजे आपण संकटात असल्यानंतरच तारक मंत्र म्हणावा का? नाही. मुळात लोकांना वाटतं की फक्त संकटासाठीच तो तारक मंत्र आहे काय. मुळात आपल्याला सगळ्याच गोष्टीतून तारतात स्वामी. दुष्कर्म जरी आपल्या हातून होणार असेल तर त्याच्यापासून सुद्धा स्वामी तारतात आपल्याला. आपल्या हातून काही वाईट कर्म घडू नये म्हणून सुद्धा स्वामी आपल्याला तारतात. मग तारक मंत्र फक्त संकटाच्या कालावधीमध्येच म्हणावा असं नाहीये. तारक मंत्र आपल्याला सगळ्याच गोष्टीतून तारतो, जो फक्त संकट नाही तर अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात, ज्या चांगल्या असो वाईट असो, तिथून आपल्याला तारण करतात तो तारक मंत्र. ओके. मग तो वाचण्याचे काही नियम आहेत? वेळ नियम असं नाही. वेळेचं तर मुळात वेळेचं आपण म्हणतो कालावधी किंवा स्वामींच्या सेवेची कोणती वेळ असावी, तर वेळेचं आपल्याला बंधनच नाहीये. स्वामींची सेवा करण्यासाठी आपण फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे एक योग्य वेळ ठरवावी. आणि हा एक मोठा प्रश्न आहे की प्रत्येक वेळेला स्वामींचं नामस्मरण करताना, म्हणजे काही जण काय करतात, सकाळच्या वेळेमध्ये नामस्मरण होतच, परंतु नंतर अशी परिस्थिती दुपारच्या वेळेमध्ये किंवा कधी जरी आपल्यावर आली की आता वाटतं की माझ्यावर संकट येणार आहे, अशी परिस्थिती आली आणि मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे, तर तिथे त्यांनी माळ काढून नामस्मरण करावं का?
आवश्यकता नाही प्रत्येक वेळेला. बरं. आपण दैनंदिन जी आध्यात्मिक बैठक आपली रोजची असते त्या वेळेमध्ये आपण स्वामींचं जप म्हणा, माळेवर जप करू शकतो. परंतु जेव्हा आपल्यावर संकट येतं, अशी परिस्थिती येते, तेव्हा आपण जसे आहोत तसे पण आपण स्वामींचे नाम घेऊ शकतो. वा. त्याच्यासाठी बंधन नाही की तुम्ही कसे आहात, काय आहात. बरोबर. 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 आणि मुळात झालं असं होतं की एकदा एका व्यक्तीने, आता आपण म्हणाले ना मागाशी की स्वामी सेवेमध्ये काही आपल्याला अनुभव आला, किंवा एकदा स्वामींची दैनंदिन पूजा चालू होती. एक व्यक्ती म्हणजे साधारण एक मुलगा होता 15-18 वर्षांचा, कपडे वगैरे खराब झालेले होते, मळलेले होते. तो आला, आरती घेण्याची वेळ होती. तो म्हणाला, गुरुजी मी आरती घेऊ शकतो का? मी म्हणालो, बाबा असं तू का विचारतोय, आरती घेण्यासाठी तुला मी किंवा कोणीच नाही अडवणार. तर तो म्हणाला, गुरुजी माझे कपडे खराब आहेत आणि मी स्नान केलेलं नाहीये, तर मी आरती घेऊ शकतो का? मला आरती घेण्याची इच्छा आहे, मी काय करावं? मी म्हणालो, मुळात बाबा तू स्वामींच्या पुढे गेल्यानंतर स्वामी तुझं रंगरूप पाहणार आहेत का तुझं मन पाहणार आहेत? तो म्हटला, स्वामी माझं मनच पाहणार आहेत. म्हणून त्याला म्हटलं की तू बाह्य अंगाने किती स्वच्छ आहेस किंवा अस्वच्छ आहेत हे स्वामींनी कधी पाहिलेलं नाही भक्तांच्या प्रती, तुझंही पाहणार नाहीयेत. मनामध्ये तुझ्या भाव चांगला जागृत झालाय ना, भावना जागृत झाली की मी स्वामींची, मला आरती घ्यायची आहे, परंतु माझं शरीर अस्वच्छ आहे, तर मी घेऊ शकतो का आरती? मुळात तू स्वच्छ असो किंवा अस्वच्छ असो, स्वामी तुझ्यावर तेवढीच कृपा करणार आहेत. मगाशी पण सांगितलं, स्वामींनी कोणाच्याच प्रती भेदभाव केलेला नाही. गरीब असो, श्रीमंत असो, स्वच्छ असो, अस्वच्छ असो, तू आंघोळ केली की नाही केली हे स्वामी पाहणारच नाहीयेत. मुळात तुझ्या मनातला भाव काय सांगतोय ते स्वामी पाहतात. मग त्यांना हे सांगण्याचा उद्देश हा की बाबा तू जरी अस्वच्छ जरी असशील, आंघोळ जरी केलेली नसेल, तरी स्वामी तुझ्यावर कृपा करणारच आहेत, त्याच्यामुळे तुला अडचण नाही. माझा शेवटचा प्रश्न असा होता की स्वामींच्या नामस्मरणाने मोक्ष प्राप्ती होते का? नक्कीच होतो. म्हणजे मोक्ष प्राप्त का नाही व्हावा? म्हणजे आपण स्वामींना काय मानतो? स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत. जिथे स्वामींच्या चरणामध्ये मोक्ष आश्रय घेतो ते स्वामी चरण. ते जर आपण स्वामी चरण धरले, भक्तिभावाने जीवनभर कोणतीही अपेक्षा न ठेवता आपण स्वामींची सेवा केली, तर नक्कीच मोक्ष जिथे आश्रय घेतो तो आपल्याला का नाही मिळणार? आणि स्वामींची सेवा करताना आपण मोक्षाचा विचार का करू नये? कारण ते परब्रह्म आहेत. म्हणून स्वामींची सेवा जर आपण केली तर मोक्षाचा मार्ग मोकळा होतो, परंतु त्यासाठी आपलं कर्मही पाहिलं जातं. म्हणजे आपलं कर्म कसं आहे, त्या कर्माच्या हिशोबाने आपल्याला मोक्ष प्राप्ती सांगितलेली आहे. बरोबर. तर गुरुजी, तुम्हाला असा कोणता अनुभव आलेला आहे का की स्वामींच्या भक्तांपैकी अजून दुसरा कोणता आलेला आहे? एक भक्त होते, म्हणजे स्वामींचेच भक्त आहेत, आणि शंकर महाराजांचा एक त्यांना अनुभव आलेला त्यांनी मला सांगितला होता. अनुभव असा होता की मुळात कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना हा अनुभव आलेला आहे, आणि स्वामींवर त्यांची भरपूर निष्ठा, श्रद्धा. शंकर महाराजांचं फक्त नाव ऐकून होते, की कधी प्रत्यक्ष स्वरूपाने त्यांना पाहिलं नव्हतं शंकर महाराजांना. पण ओढ जी असते, मागाशी तुम्ही म्हणाले ना की स्वामींची सेवा केली तर शंकर महाराजांपर्यंत पोचते का, मुळात हाच प्रसंग आता लक्षात घेऊया आपण. तर झालं असं, स्वामींची सेवा दैनंदिन जीवनामध्ये स्वामींची सेवा भरपूर करतात किंवा स्वामी करून घेतात. तर झालं असं, एक दिवस शंकर महाराजांच्या मठामध्ये जाण्याची त्यांची इच्छा व्यक्त झाली, आणि कोरोनाचा कालावधी संपलाच होता. थोडंसं वातावरण जरा थोडं निवळलं होतं, वातावरण जरा चांगलं झालं होतं. तेव्हा त्यांच्या छोट्या मुलीला घेऊन ते गाडीमध्ये शंकर महाराजांच्या मठापाशी गेले. आणि त्यांना यापूर्वी महाराजांचा कधी अनुभव आला नव्हता शंकर बाबांचा की नक्की काय आहे, फक्त त्यांची इच्छा झालेली होती. आणि शंकर महाराजांच्या मठाच्या बाहेर त्यांची गाडी त्यांनी तिथे लावलेली होती, गाडीमध्येच होते. आणि मंदिरामध्ये जाण्याच्या आधीच एक व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीने त्यांची काच वाजवली. गाडीची काच खाली कर म्हटले, तर त्यांनी काच खाली केली. तर ते म्हणाले, मला खायला काहीतरी दे. ते म्हणाले, आता गाडीत माझ्या लहान बाळ आहे, आता मी उतरून तर काही देऊ शकणार नाही, पण मी तुम्हाला पैसे देतो. ते म्हणाले, बाळा मला पैसे नको, मला फक्त खायला काहीतरी दे. दुपारची वेळ होती असं म्हणाले ते मला. आणि ते म्हणाले, मग बाबा मी बाहेर जाऊन तुम्हाला बिस्किट आणून देतो, तुम्ही इथे थांबा. आणि ते असे म्हणाले, मग ते म्हणाले ठीक आहे थांबतो मी. ते तिकडून आले आणि मुलगी बाजूच्या सीटवर होती. ते तिकडून आले आणि मुलीच्या जवळ येऊन थांबले. यांनी बिस्किट आणले आणि त्यांना म्हणाले, बाबा आता बिस्किट तुम्हाला धरा. ते म्हणाले, मला काही नको, माझं काम झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि प्रत्यक्षतः ते नाहीसे झाले तिथून, म्हणजे अदृश्य झाले. आणि जेव्हा त्यांना नंतर लक्षात आलं की बाबा हा प्रकार काय साधा नव्हता, त्यांनी ज्यावेळेला त्यांना पाहिलं
तेव्हा जाणवलं नाही त्यांचं स्वरूप त्यांना. हम्म. पण आत्ताही सांगताना माझ्या अंगावर काटा येतोय की जेव्हा ते म्हणाले की बाबा मी तुम्हाला बिस्किट आणलेत ते तुम्ही घ्या, ते म्हणाले मला बिस्किट नको, मला पैसे नको, माझं जे काम होतं ते मी केलेलं आहे. त्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला, नाहीसे झाले आणि नंतर यांच्या डोळ्यात घळाघळा पाणी यायला सुरुवात झालं. ते म्हणाले त्यांचं स्वरूप आणि आतमध्ये मी मंदिरामध्ये गेल्यानंतर महाराजांचं स्वरूप आणि ते स्वरूप सारखंच होतं. अरे बापरे. आणि आज त्यांची मुलगी काहीतरी माझ्या मते 4 वर्षांची होती, पण शंकर बाबांनी ती पाठ म्हणायला सुरुवात झाली दुसऱ्या दिवशीपासून. शंकर बाबा म्हणाले ना की म्हणजे ते जे व्यक्ती होते अर्थातच ते बाबाच होते आणि ते खरंच आहेत, त्यांचं वास्तव्य आहे, फक्त ज्याला दर्शन द्यायचं त्यालाच देतात. बरोबर. आणि ते एवढं म्हणाले माझं काम झालेलं आहे. आणि तसंच झालं. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून त्यांच्या मुलीला एवढी शंकर महाराजांच्या सेवेची गोडी लागली, शंकर महाराजांची बावनी किंवा एवढं त्यांनी नामस्मरणामध्ये त्यांनी म्हणजे जे आता यांनाही गोडी लागलीच अर्थात, हे शंकर बाबांचं नामस्मरण करायला लागले की ती मुलगी तिथे यायची. आज ती 4.5-5 वर्षांची मुलगी शंकर बाबांचे अनेक असे स्तोत्र आहेत ती पाठ म्हणतीये. म्हणजे ही गुरुकृपा नाही तर काय आहे. 100%. त्या लेकरावर 4 वर्षाचे असताना त्या लेकरावर गुरुकृपा त्यांनी केली. याच्यासाठी सुद्धा जन्मजन्मांतरीचं प्रारब्ध आणि लागतं. तसं आपलं 100% भाग्य लागतं. हे इथे याचा संबंध येतो. वा वा, सुंदर. गुरुजी, तुम्ही इथे आलात आणि तुम्ही एकदम उत्तम प्रकारे स्वामींची सेवा कशा पद्धतीने करायची किंवा स्वामींचा नामजप कसा करावा किंवा त्याच्यामध्ये काय प्रकार आहेत, शंका कुशंका, सगळ्या तुम्ही आम्हाला सविस्तरपणे विस्तार करून सांगितल्या आणि आमच्या पण मनातल्या भरपूर शंका दूर झाल्या आणि नक्कीच आपल्या लोकांच्या मनातल्या पण शंका दूर झाल्या असतील. जर काही शंका वगैरे असतील किंवा काही असतील तर ते नक्कीच तुमच्या चॅनलला व्हिजिट करतीलच. तुम्ही तिथे भरपूर प्रश्नांची उत्तरं देत असता आणि दिलेली पण आहात तिथे भरपूर प्रकारे. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं थोडक्यात? तर खऱ्या अर्थाने आपलं जेव्हा बोलणं झालं की आपण मला विचारलं की नक्की आपण कार्यक्रमामध्ये विषय कोणता घ्यायचा आहे. प्रामुख्याने मी आपल्याला बोललो की स्वामींचाच विषय घ्यायचा आहे आणि तो तुम्ही विचारपूर्वक तो विषय घेतला आणि स्वामींचा विषय आहे म्हणजे अगदी मनाला छान वाटलं की आपण जो कार्यक्रम करणार आहोत तो स्वामी सेवेवर करणार आहोत, स्वामी नामावर करणार आहोत आणि स्वामींचा आपण सेवेचा प्रसार याच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मुळात कसं आहे की आणि आज सुद्धा आता आपलं 7-8 महिने झाले पॉडकास्टचा कार्यक्रम आपलं करण्याचं नियोजन झालं होतं, परंतु तो योग असतो आणि तो स्वामींनी आज योग घडवून आणला आणि खरंच मनाला खूप छान वाटतंय की आपण मला इथे बोलवलं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक स्वामी भक्तांपर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न आपण करत आहात. खरंच मी पण आपला आभारी आहे. धन्यवाद. नक्कीच. तुम्ही आजची जी आपली तरुण पिढी आहे किंवा आत्ताची जी मुलं आहेत किंवा बाकीची जी लोक आहेत स्वामी सेवेमध्ये त्यांनी कसं यावं किंवा त्यांनी कशा पद्धतीने करावं त्यासाठी थोडंसं मुळात मी सांगू इच्छितो आहे, स्वामी सेवेमध्ये मला जायचं आहे हे आपण ठरवणारे कोणीच नाहीयेत. स्वामींना वाटलं तेव्हा स्वामी त्याचा स्वीकार करतात. आपल्या मनामध्ये फक्त इच्छा व्यक्त होणं गरजेचं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये मला जायचं आहे आणि स्वामींना आपण एवढंच सांगावं, स्वामी मला आपली सेवा करण्याची मनापासून इच्छा आहे, मला आपल्या जवळ घ्या. आणि जेव्हा स्वामींना वाटतं की या भक्ताला मला जवळ घ्यायचं आहे, या भक्ताकडून माझी सेवा करून घ्यायची आहे, तेव्हाच आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवा येते. आणि कशा स्वरूपाने येते ते माझे अनुभव मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये असा काहीतरी प्रसंग झालेला असतो, तो प्रसंग होतो आणि त्या माध्यमातून स्वामी सेवा त्याच्या जीवनामध्ये येते. आत्ताच्या पिढीला एवढंच सांगेन की स्वामींची सेवा करताना फक्त चांगलं कर्म करावं, एखाद्याचं अकल्याण व्हावं किंवा एखाद्याचं वाईट व्हावं या भावनेतून जर आपण ती सेवा केली तर ती सेवा कधीच मानली जात नाही. भले तो आपला शत्रू जरी असेल तरी बरेच लोक म्हणतात ना की मी स्वामींची सेवा एवढे दिवस झाले करत आहे आणि मला तो व्यक्ती त्रास देतोय तर स्वामी या व्यक्तीचं काहीतरी करा. म्हणजे एखाद्याचं अकल्याण व्हावं. आपण पाहतोय एखादा व्यक्ती 10 माळा 11 माळा रोजचा जप करतोय, परंतु तो व्यक्ती जर एखाद्याचं अकल्याण व्हावं, एखाद्याचं वाईट व्हावं त्यासाठी जर ती सेवा करत असेल तर ती सेवा कधीच फलद्रूप होणार नाही. म्हणून आपण मनामध्ये चांगले विचार ठेवावे, प्रत्येक स्वामी भक्ताच्या प्रती आपल्या मनामध्ये आदर ठेवावा. आपल्या सर्वप्रथम आई वडिलांची आपण सेवा करावी कारण तेच आपले सर्वात मोठे गुरु आहेत. आई वडिलांचा आदर करावा, मोठ्या व्यक्तींचा आदर करावा, प्रत्येक स्वामी भक्तांचा आदर करावा आणि जशी काळाप्रमाणे सवडीप्रमाणे जशी शक्य होईल तशी सेवा करावी. फक्त अपेक्षा भाव मनामध्ये न ठेवता आपण स्वामींची सेवा करावी. स्वामी भरभरून देतात. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला
हा पॉडकास्ट कसा वाटला आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हालाही स्वामी सेवा करायची असेल किंवा त्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही आम्हालाही विचारू शकता किंवा गुरुजींचा संपर्क क्रमांक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहोत. तुम्ही तुमच्या काही शंका असतील, तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही डायरेक्ट गुरुजींना कॉल केला तरी चालेल. त्याच्यानंतर असे कोणी लोक आहेत का ज्यांच्याकडे स्वामींचे अनुभव आहेत, अजून कुठल्या प्रकारचे वेगळ्या पद्धतीचे अनुभव आहेत, त्यांनी आमच्याशी पॉडकास्टसाठी नक्की संपर्क करा. आणि अशाच वेगवेगळ्या टॉपिकवरती, वेगवेगळ्या विषयांवरती अजून छान छान पद्धतीचे टॉपिक आपण घेऊन येणारच आहोत. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.